Hello, good morning, everyone. Good morning, sir.
हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आणि नेहमीचाच प्रश्न, काही इश्यूज? प्रॅक्टिस केली? काही कोणाला काही प्रश्न, उत्तर उत्तर असतील तरी देऊ शकता. आवाज येतोय माझा सगळ्यांना? हो सर. ओके. येस, कालच्या सेशन किंवा जुन्या सेशनवरती काही कोणाचे क्वेरीज असतील तर आपण ते डिस्कस करू शकतो. ओके. अदरवाईज काही क्वेरी नसतील तर लगेच मला पटकन सांगा. देन वी कॅन स्टार्ट टुडेज सेशन. डू यू हॅव एनी क्वेरीज? नो, आय थिंक कोणीच बोलत नाहीये म्हणजे काही क्वेरी नाहीयेत. ओके, देन फाईन. सो in the last session we completed CSS part. Today we are going to start the Bootstrap. Okay, I'm sharing my screen. Bootstrap हे एक फ्रेमवर्क आहे सीएसएसच्या बेसिसवरती. म्हणजे आतापर्यंत जे काही आपण सीएसएसचे प्रॉपर्टीज बघितलेले होते, जे काही फीचर्स आपण बघितले सीएसएसचे. ओके, बेस्ड ऑन दॅट सीएसएस ओके देर इज अ फ्रेमवर्क. बूटस्ट्रॅप नावाचं एक फ्रेमवर्क आहे. या फ्रेमवर्कमध्ये सगळ्या गोष्टी ऑलरेडी लिहून ठेवलेल्या आहेत. बरेच क्लासेस लिहून ठेवलेले आहेत, बरेच कंपोनंट्स लिहून ठेवलेले आहेत. आपल्याला फक्त HTMLचं स्ट्रक्चर आपल्याला करायचं आहे आणि जसं आपण एक्सटर्नल सीएसएस आपल्या HTMLच्या पेजमध्ये लोड करतो, अगदी तसंच हे जे बूटस्ट्रॅपची लायब्ररी आहे, ही लायब्ररी आपल्या पेजमध्ये किंवा आपल्या वेब ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला इम्पोर्ट करायची किंवा यूज करायचं आहे. त्यानंतर या बूटस्ट्रॅपमध्ये जे काही कंपोनंट्स असतील किंवा जे काही स्टायलिंग असेल, ते स्टायलिंग आपण ॲज इट इज वापरू शकतो. CSSचं पूर्णच्या पूर्ण स्टायलिंग लिहायची आपल्याला गरज नाहीये. ओके. तर त्यासाठीच हे फ्रेमवर्क आहे. लेट्स सी की याच्या बूटस्ट्रॅपमध्ये आपण काय-काय बघणार आहोत. तर बूटस्ट्रॅपमध्ये पहिल्यांदा आपण बघू इन्स्टॉलेशन कसं करायचं. म्हणजे बूटस्ट्रॅप डाउनलोड करण्यापासून ते आपल्या HTMLच्या प्रोजेक्टमध्ये कसं वापरायचं ते आपण बघूया. त्यानंतर जे काही बेसिक फीचर्स आहेत बूटस्ट्रॅपचे ते बेसिक फीचर्स बघू. ग्रिड सिस्टम हे रिस्पॉन्सिव्ह जे काही वेब ॲप्लिकेशन असेल किंवा वेबसाईट असेल ते रिस्पॉन्सिव्ह करण्यासाठी आपण बूटस्ट्रॅपचं ग्रिड सिस्टम वापरत असतो. आपण डिस्कस करूया ग्रिड सिस्टम बद्दल सुद्धा. त्यानंतर आपण जसं की बघितलं होतं फ्लेक्स बॉक्स आणि बॉक्स मॉडेल या दोन्ही पद्धतीनं आपण लेआउट बनवू शकतो. तर सिमिलर अप्रोच बूटस्ट्रॅपमध्ये वापरलेला आहे आणि बूटस्ट्रॅपमध्ये काही आपल्याला क्लासेस दिलेले आहेत आणि काही फीचर्स दिलेले आहेत. त्याचा वापर करून आपण HTMLचं पूर्ण लेआउट, पेज लेआउट आपण करू शकतो. ते लेआउट आपण याच्यामध्ये बघू. त्यानंतर बूटस्ट्रॅपमध्ये काही प्री डिफाईन्ड कंपोनंट्स आहेत. ओके, जसं की फॉर्मसाठी काही कंपोनंट्स आहेत. त्यानंतर नॅव्हिगेशनसाठी कंपोनंट आहे. कार्ड सारखं फीचर आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी कार्ड कंपोनंट आहे. कॅरोसेल कंपोनंट आहे. मॉडेल कंपोनंट आहे. टॅब, ड्रॉप डाउन यासारखे बरेच कंपोनंट्स आहेत. त्यापैकी काही बेसिक जे सर्वात जास्त वापरले जातात ते कंपोनंट आपण बघूया. त्यानंतर युटिलिटी क्लासेस आहेत. जसं की CSSमध्ये आपण बघितलं होतं स्टायलिंग करण्यासाठी, टेक्स्ट अलाइनमेंटसाठी किंवा शॅडोसाठी वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस आपण बघितले होते. तर सिमिलर वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉपर्टीज आपण बघितले होते. तर सिमिलर प्रॉपर्टीज बूटस्ट्रॅपमध्ये काही क्लासेसच्या रूपामध्ये आपल्याला अवेलेबल आहेत. तर ते डायरेक्टली आपण बूटस्ट्रॅपचे क्लासेस वापरून सुद्धा म्हणजे ते फीचर्स जे काही CSSचे फीचर्स असतील, ते फीचर्स आपण वापरू शकतो. त्यासाठी आपल्याला CSS लिहायची अजिबात गरज नाहीये. म्हणजे इतकं सुंदर असं फ्रेमवर्क आहे. डायरेक्टली आपण क्लासेस वापरून सुद्धा फक्त आपल्याला फोकस करायचा आहे HTML वरती. CSS जास्त जरी माहीत नसेल, तरी सुद्धा चालू शकतं. इतकं सुंदर असं फ्रेमवर्क आहे. ते फ्रेमवर्क आपण बघूया. हे फ्रेमवर्क बघण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा getbootstrap.com या साइटवरती जावं लागेल. getbootstrap.com ही साइट आहे. ओके, याचं हे तुम्हाला लिंक मी चॅट बॉक्समध्ये पाठवतो. ही लिंक तुम्ही तुमच्या इथे सेव्ह करून ठेवा. ठीक आहे. या लिंकवरती गेल्यानंतर तुम्हाला याच्या बूटस्ट्रॅप रिलेटेड अजून सारी इन्फॉर्मेशन मिळेल. तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही हे सगळं वाचू शकता. त्यानंतर आपण पुढचं स्टेप बघूया, की बूटस्ट्रॅप हे आपल्या HTMLमध्ये किंवा आपल्या प्रोजेक्टमध्ये वापरायचं कसं? त्यासाठी काय आपल्याला करावं लागेल?
तर याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हे बूटस्ट्रॅप जे असेल ते आपल्याला इन्स्टॉल करावं लागेल आपल्या प्रोजेक्टमध्ये. जर आपला Node.jsचा प्रोजेक्ट असेल किंवा फ्रंट एंडचा प्रोजेक्ट असेल, तर त्या ठिकाणी आपण डायरेक्टली npm इन्स्टॉल हे npm पॅकेज मॅनेजर आहे. हे आपण जेव्हा Angular, React आपण शिकू तेव्हा आपण हे बघूया डिटेलमध्ये. तर त्या थ्रू आपण इन्स्टॉल करू शकतो आपल्या प्रोजेक्टमध्ये, Node.jsच्या प्रोजेक्टमध्ये. आणि जर आपल्याला नॉर्मल HTMLचंच आपलं स्टॅटिक वेबसाईट असेल किंवा स्टॅटिक वेब पेजेस आपल्याला क्रिएट करायचे असतील, तर त्यासाठी आपण इथे डाउनलोड बटन आहे. या डाउनलोड बटनवरती क्लिक करून आपण डाउनलोड करू शकतो. ही लायब्ररी जी आहे ती लायब्ररी आपण डाउनलोड करू शकतो. ही लायब्ररी डाउनलोड केल्यानंतर आपल्याला काही बेसिक फाइल्स मिळतील. फोल्डर स्ट्रक्चर मिळेल CSS, JS आणि इमेजेसचं. ओके, ते वापरून आपण आपलं प्रोजेक्ट स्ट्रक्चर बनवू शकतो. तर पहिल्यांदा आपण ही लायब्ररी डाउनलोड करूया. क्लिक ऑन डाउनलोड. ओके. डाउनलोड केल्यानंतर इथं तुम्हाला कंपाइल्ड CSS आणि JS या 2 गोष्टी तुम्हाला मिळतील. याच्यामध्ये CSSची फाईल एक मिळेल आणि जावास्क्रिप्टची फाईल मिळेल. ओके. क्लिक ऑन डाउनलोड. डाउनलोड केल्यानंतर एक झिप फाईल डाउनलोड होईल. ओके. हे बूटस्ट्रॅपचं जे व्हर्जन आहे त्याचं एक सॉरी बूटस्ट्रॅपचं एक झिप फाईल जी आहे ती डाउनलोड झालेली आहे. आपण आपल्या डाउनलोडच्या फोल्डरमध्ये जाऊया. त्यानंतर हे झिप फाईल जी आहे याला एक्स्ट्रॅक्ट करावं लागेल आपल्याला. एक्स्ट्रॅक्ट करू आपण. राइट क्लिक करा आणि एक्स्ट्रॅक्ट ऑल. एक्स्ट्रॅक्ट. त्यानंतर ही झिप फाईल कंप्लीटली एक्स्ट्रॅक्ट होईल आणि या झिप फाईलमध्ये जे काही फाइल्स फोल्डर्स असतील ते आपल्याला बघायला मिळतील. ठीक आहे. तर याच्यामध्ये परत एक बूटस्ट्रॅपचा फोल्डर आहे. याला डबल क्लिक करून ओपन करा. तर इथे तुम्हाला 2 फोल्डर्स दिसतील. ओके. एक JSचं फोल्डर म्हणजे जावास्क्रिप्टची लायब्ररी त्याच्यामध्ये आहे आणि CSSचं फोल्डर ज्या CSSमध्ये कंप्लीटली CSSची लायब्ररी आहे. ओके. CSSचं फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्हाला बाकीचे बरेच याच्यामध्ये CSS दिसतील. ओके. हे CSS म्हणजे आपल्याला कोणती CSS वापरायची आहे त्यानुसार आपण ते वापरू शकतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स आहेत. फक्त ग्रिड आपल्याला हवा असेल, तर आपण ग्रिड वापरू शकतो किंवा कंप्लीट बूटस्ट्रॅप आपल्याला हवा असेल, तर कंप्लीट बूटस्ट्रॅप आपण वापरू शकतो. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे CSS कंपाईल करून आपल्याला दिलेले आहेत. त्यापैकी आपण बूटस्ट्रॅप CSS किंवा बूटस्ट्रॅप मिन CSS हे आपण वापरू शकतो. त्यानंतर जावास्क्रिप्टचं एक फाईल आपल्याला मिळेल. जसं CSS मिळाले तसंच जावास्क्रिप्टचं सुद्धा याच्यामध्ये सुद्धा एक मिनिफाईड व्हर्जन आहे आणि दुसरं रेग्युलर व्हर्जन आहे. ओके. याच्यामध्ये बाकीच्या पण काही गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये बंडल JS पण दिलेलं आहे. बंडल JS सुद्धा आपण वापरू शकतो. ज्यामध्ये सगळ्याच गोष्टी इन्क्लुडेड असतात. तर आपला जो काही प्रोजेक्ट असेल, त्या प्रोजेक्टमध्ये या 2 फोल्डर जे आहेत, हे फोल्डर आपल्याला ॲड करावे लागतील. आपण आपला एक प्रोजेक्ट क्रिएट करूया. ओके. एक छोटासा जो काही प्रोजेक्ट असेल, तो प्रोजेक्ट आपल्याला क्रिएट करावा लागेल. इथं आपण एक नवीन तुमचं जे काही जिथे तुम्हाला क्रिएट करायचं असेल, तिथे तुम्ही एक फोल्डर क्रिएट करू शकता. आणि इथं बूटस्ट्रॅप आपण म्हणूया. ओके. आणि त्यानंतर या फोल्डरच्या आतमध्ये आपल्याला हे 2 जे काही डाउनलोड केलेले फोल्डर आहेत, CSS आणि JS ते 2 फोल्डर आपल्याला या फोल्डरच्या आतमध्ये टाकावे लागतील. बूटस्ट्रॅपचं फोल्डर आपण ओपन केलं आणि डाउनलोड केलेले जे फोल्डर्स होते, ते फोल्डर आपण या ठिकाणी ओके, सॉरी कॉपी झालं नाही वाटतं. ओके. हे फोल्डर आपल्याला कॉपी करायचे तिथून. कॉपी आणि देन आपल्या प्रोजेक्टच्या फोल्डरमध्ये याला आपल्याला पेस्ट करायचं आहे. ओके. हा झाला पार्ट आपला. म्हणजे आपण डाउनलोड करून आपण इन्स्टॉल केलंय. आता आपल्याला index.html आपल्याला क्रिएट करावी लागेल. ओके. त्यासाठी यांच्याच getbootstrap.com या साइटवरतीच आपल्याला एक छोटंसं एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे. हे एक्झाम्पल आपण डाउनलोड करू शकतो किंवा आपण ॲज अवर ओन आपलं पेज जे आहे ते HTMLचं पेज आपण क्रिएट करू शकतो. ओके. तर या इंट्रोडक्शनमध्ये यांनी जे एक्झाम्पल दिले ते एक्झाम्पल आपण डायरेक्ट वापरूया. हे प्लेन फक्त HTML आपल्याला लागेल. आपल्या Bootstrapच्या प्रोजेक्टच्या फोल्डरमध्ये एक नवीन आपल्याला फाईल क्रिएट करायची आहे. दॅट इज index.html.
index.html यासाठी वापरतात, की जे काही आपलं प्रोजेक्ट असेल, प्रोजेक्टचं रूट फाईल जी आहे ती index.html असते. कारण ज्या वेब सर्व्हरवर आपण आपले वेबसाईट किंवा वेब ॲप्लिकेशन इन्स्टॉल करत असतो, तर त्या ठिकाणी index.html ही डिफॉल्ट फाईल असते. जेव्हा आपण ते वेब सर्व्हर ओपन करतो, तेव्हा पहिल्यांदा ही index.html फाईल लोड झालेली असते. त्यामुळे index.html असं वापरलं जातं. प्रोजेक्टच्या रूट फोल्डरमध्ये म्हणजे फर्स्ट फाईल. याला आपण एडिट करू. ओके. यामध्ये हा जो काही म्हणजे बेसिक HTMLचं स्ट्रक्चर असेल, हे HTMLचं स्ट्रक्चर आपण या ठिकाणी कॉपी केलेलं आहे. आता इथं आपल्याला जे CSSची लायब्ररी आपण लोड केलेली होती, ती CSSची लायब्ररी आपल्याला इथं लोड करावी लागेल. त्यासाठी आपल्याला माहिती आहे लिंक, देन hrefमध्ये आपल्याला CSS एंड देन जे काही बूटस्ट्रॅपच्या फाईलचं नाव असेल, हा रिअल ॲट्रिब्यूट आपल्याला वापरावा लागेल दॅट इज स्टाईल शीट. त्यानंतर या फोल्डरमध्ये CSSची जी फाईल आपल्याला यूज करायची आहे, त्या फाईलचं नाव आपल्याला द्यावं लागेल. दॅट इज हे bootstrap.css या फाईलचंच नाव द्या डायरेक्टली. CSSमध्ये bootstrap.css हे आपण टाकलेलं आहे. ओके. आता या झालं म्हणजे एवढं इन्स्टॉलेशन झालं बेसिक. आता जर जावास्क्रिप्टचे काही पॅकेज म्हणजे कंपोनंट्स वापरायचे असतील, तर ते जावास्क्रिप्टसाठी जावास्क्रिप्ट आपल्याला इन्क्लूड करावं लागेल. जावास्क्रिप्ट इन्क्लूड करण्यासाठी आपलं जे काही बॉडी आहे, त्या बॉडीच्या सगळ्यात शेवटी आपण जावास्क्रिप्टचे फाइल्स आपण लोड करत असतो. त्यासाठी स्क्रिप्ट टॅग आपल्याला वापरायचा आहे आणि याच्यामध्ये जावास्क्रिप्टची फाईल लोड करण्यासाठी एसआरसी ॲट्रिब्यूट आपल्याला वापरायचं आहे. एसआरसी आणि त्याच्या आतमध्ये JS त्यानंतर JSची जी काही फाईल असेल, ती फाईल आपण इथे वापरू शकतो. JSमध्ये JSची फाईल वापरत असताना JSमध्ये bundle.js एक फाईल आहे. ती फाईल आपण आपल्याला वापरता येईल. ओके. bundle.min.js ही फाईल वापरता येईल किंवा bundle.js ही फाईल आपल्याला वापरता येईल. ओके. bootstrap bundle.js हे वापरता येईल. ह्याची फक्त साईज जास्त असते. bundle.js बघितलं तर 203 केबी आहे आणि bundle min.js जे आहे ते 79 केबी आहे. मिनिफाईड व्हर्जन असतं. मिनिफाईड व्हर्जन आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. bootstrap bundle.js त्याच्यानंतर हे स्क्रिप्ट टॅग आपल्याला क्लोज करावं लागेल. अशा प्रकारे बूटस्ट्रॅपचं जे सेटअप आहे, ते बूटस्ट्रॅपचं सेटअप संपलेलं आहे. त्यामध्ये जसं आपण बघितलं होतं व्ह्यूपोर्ट. ओके, व्ह्यूपोर्ट ही लाईन खूप महत्त्वाची आहे रिस्पॉन्सिव्हसाठी. अदरवाईज मग आपलं पेज जे असेल बूटस्ट्रॅप लावून सुद्धा बूटस्ट्रॅप इन्स्टॉल करून सुद्धा ते म्हणजे त्याचा आउटपुट जो आहे तो आउटपुट येणार नाही. त्यामुळं व्ह्यूपोर्ट ही जी काही लाईन आहे, ही लाईन आपल्याला टाकावी लागेल. मीटा व्ह्यूपोर्ट आणि त्याचं कंटेंट ही लाईन आपल्याला यूज करावी लागेल फॉर CSS पर्पज म्हणजे रिस्पॉन्सिव्हसाठी आपल्याला हे वापरावं लागेल. त्यानंतर आपण ब्राउझरमध्ये जाऊन आपलं जे काही index.html असेल ती HTML आपण ब्राउझरमध्ये ओपन करूया. देन बघा, या ठिकाणी याचा जो फॉन्ट साइज आहे, डिफॉल्ट आपण जर HTML वापरलेला असेल, तर त्याचा फॉन्ट साइज वेगळा असतो. आणि Bootstrap जेव्हा आपण लोड करतो, तेव्हा Bootstrapचा जो डिफॉल्ट फॉन्ट साइज आहे, Bootstrapमध्ये फॉन्ट आणि फॉन्ट साइज वगैरे सगळं कॉन्फिगर केलेलं असतं. तर ते लायब्ररी आपली लोड झालेली आहे. आता याच्यामध्ये या Bootstrapमध्ये अजून काही फीचर्स आहेत. ते फीचर्स आपण स्टेप बाय स्टेप बघूया. तर बेसिक जे आहे इन्स्टॉलेशन झालेलं आहे. इन्स्टॉलेशन कन्फर्म करण्यासाठी आपण एकदा नेटवर्क टॅबमध्ये जाऊन सुद्धा बघू शकतो किंवा जे काही आपले एलिमेंट असतील, त्या एलिमेंटला स्टाईल शीट कुठली अप्लाय झालेली आहे, ते आपण बघू शकतो. जसं की या H1 वरती आपण क्लिक करू. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ना बाय डिफॉल्ट आपण काही CSS लिहिलेलं नाहीये, तरी सुद्धा हे CSS अप्लाय होतंय. म्हणजे हे CSS जे आहे, हे CSS आपल्या Bootstrap मधून लोड होतंय. ओके. तर हे जे काही Bootstrapचे क्लासेस आणि रूल्स असतील, हे सगळे रूल्स या ठिकाणी अप्लाय केलेले असतात. तर हे Sassमध्ये सगळे लिहिलेले असतात. त्याच्यामुळे आपल्याला इथे दिसताना हे report.scss एक्सटेन्शन त्याचं दिसतंय. पण हे Bootstrapच्या फाईलमधूनच हे लोड झालेलं आहे. ठीक आहे. याचं बघा, याचा फॉन्ट साइज आहे, फॉन्ट फॅमिली जी आहे, फॉन्ट फॅमिली चेंज झालेली आहे. त्याच्यानंतर मार्जिन वगैरे सगळं कॉन्फिगर सगळं हे रिसेट झालेलं आहे. डिफॉल्ट त्याच्यामध्ये जे काही स्टायलिंग होती, ती स्टायलिंग चेंज झालेली आहे आणि याच्यामध्ये Bootstrapचे CSS जे आहे, ते Bootstrapचं CSS अप्लाय झालेलं आहे. त्यानंतर नेटवर्क टॅबमध्ये जाऊन आपण आपली जावास्क्रिप्ट लोड झाली की नाही ते सुद्धा आपण बघू शकतो. नेटवर्क टॅबमध्ये जा आणि तुमचं पेजला रिफ्रेश आपण करू शकतो. रिफ्रेश करण्यासाठी तर तुम्ही रिफ्रेश बटनवर क्लिक करा किंवा कंट्रोल आर आपण प्रेस करू शकतो. ओके. त्यानंतर तुम्हाला इथे index.html लोड झालेलं दिसेल.
ओके. त्यानंतर बुटस्ट्रॅप CSS आणि बुटस्ट्रॅप बंडल डॉट JS म्हणजे ह्या फाइल्स ज्या आहेत, त्या फाइल्स आपल्या इथे लोड झालेल्या आहेत. म्हणजे CSS लोड झालेली आहे, त्याचबरोबर जावास्क्रिप्टची लायब्ररी सुद्धा या ठिकाणी लोड झालेली आहे. आता हे आपल्याला जर बूटस्ट्रॅप वापरायचा असेल, तर बूटस्ट्रॅपसाठी आपल्याला आणखी कोणत्या-कोणत्या गोष्टी वापराव्या लागतील. तर बूटस्ट्रॅपमध्ये बेसिकली सगळे म्हणजे सगळे जे काही आहेत, सगळे क्लासेस दिलेले आहेत. ओके आणि याच्यामध्ये रिस्पॉन्सिव्ह फीचर्स दिलेले आहेत. ते आपण डायरेक्ट वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण एक बेसिक ग्रिड सिस्टम आपण बघूया. ठीक आहे. याच्यामध्ये जर सपोज आपल्याला डाउनलोड करायचं नसेल, तर दुसरा अजून एक वे आहे, ज्या वेनी सुद्धा आपण बूटस्ट्रॅप जे आहे ते बूटस्ट्रॅप वापरू शकतो. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये CDN म्हणजे कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क जे इंटरनेटवरती अवेलेबल असतात, त्या ठिकाणी हे होस्ट केलेलं असतं. ही जी काही CSSची लायब्ररी आहे किंवा जावास्क्रिप्टची लायब्ररी आहे, हे सगळं कंटेंट डिलिव्हरी नेटवर्कवरती होस्टेड असतात. त्या ठिकाणाहून आपण हे डायरेक्टली जी फाईल असेल ती डायरेक्ट आपल्या फाईलमध्ये किंवा आपल्या HTMLमध्ये वापरू शकतो. त्यासाठीच एक ऑप्शन आहे. याच्यामध्ये लिंक आणि याच्यामध्ये HDFमध्ये मग आपल्याला आपल्या लोकल ड्राईव्हचा ॲक्सेस देण्यापेक्षा आपण डायरेक्टली जे काही कंटेंट डिलिव्हरी नेटवर्कचं URL असेल, हे URL आपण डायरेक्ट वापरू शकतो. याच्यामुळं काय होईल तर डायरेक्ट म्हणजे आपल्याला हे फाईल CSSची लायब्ररी जी आहे ती डाउनलोड करायची गरज नाही आणि आपल्या फोल्डरमध्ये ठेवायची गरज नाही. हे डायरेक्ट आपण इंटरनेट थ्रू वापरू शकतो. तसंच जावास्क्रिप्ट जे लोड करायचंय, त्याचं सुद्धा bundle.js जे आहे, हे आपण डायरेक्ट CDNची जी लिंक असेल, ती लिंक वापरून आपण डायरेक्ट आपल्या ह्याच्यामध्ये पेजमध्ये इन्सर्ट करू शकतो. हे केल्यामुळं आपल्याला हे डायरेक्टली लोड होईल. आता याचं एक एक्झाम्पल आपण बघूया, की आपण डायरेक्ट जे आहे ते इन्स्टॉल केलं, म्हणजे डाउनलोड करून आपण ते कॉन्फिगर केलं आणि जर आपल्याला डाउनलोड नाही करायचंय, तर त्यासाठी आपलं एकदम अगदी बेसिक एक्झाम्पल या ठिकाणी मी क्रिएट केलेलं आहे. हे बेसिक एक्झाम्पल आधी आपण कोड एडिट करू. इथं बघा CDNची लिंक वापरलेली आहे. ओके. डायरेक्टली CDN जे असेल ती CDNची लिंक इथे वापरलेली आहे. बूटस्ट्रॅप मीन्स CSS. त्यानंतर खाली सुद्धा जावास्क्रिप्टचे काही फाइल्स आपल्याला लागतात. तर ते Slim.js आणि Popper.js हे सपोर्टिंग लायब्ररीज लागत असतात आपल्या बूटस्ट्रॅपला. तर ते बूटस्ट्रॅप आपण याच्यामध्ये लोड केलेलं आहे. बूटस्ट्रॅपचे जीएस सुद्धा लोड केलाय. ओके. आता ही फाईल जेव्हा आपण रन करू, रन केल्यानंतर आपल्या लोकल ड्राईव्हमधून किंवा लोकल फोल्डरमधून हे जावास्क्रिप्ट किंवा CSS लोड होणार नाही. हे डायरेक्टली इंटरनेटच्या माध्यमातून रिमोटली त्या डोमेनवरून किंवा त्या वेबसाईटवरून ही फाईल जी आहे ती फाईल आपल्या ॲप्लिकेशनमध्ये किंवा आपल्या वेब पेजमध्ये लोड होईल. नेटवर्क टॅबमध्ये जाऊन परत एकदा आपण रिफ्रेश केलं, की त्यानंतर तुम्हाला दिसेल, की आपलं बेसिक ग्रिड डॉट एचटीएमएल लोड झालेलं आहे आणि त्याचबरोबर इथं मीन CSS लोड झालंय. पण ही जी काही मीन CSS लोड झालेली आहे, याच्यावरती आपण जेव्हा क्लिक करू, क्लिक केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, की इथं स्टॅक पाथ डॉट बूटस्ट्रॅप CDN डॉट कॉम म्हणजे या साइटवरून ही फाईल जी असेल, ही फाईल लोड झालेली आहे. याच्यासाठी रिक्वायर्ड ज्या काही गोष्टी असतील, त्या रिक्वायर्ड गोष्टी सुद्धा इथे आपण लोड केलेल्या आहेत. ओके, JS ज्याला लागतंय ते JS याच्यामध्ये लोड केलेले आहेत. आता हे डायरेक्ट बूटस्ट्रॅप जे आहे, ते बूटस्ट्रॅप कसं वापरायचं त्याचं एक बेसिक एक्झाम्पल आपण बघूया. जेव्हा आपण बूटस्ट्रॅप वापरतो, तर बूटस्ट्रॅपमध्ये एक ग्रिड सिस्टम वापरलेली आहे. ग्रिड सिस्टम म्हणजेच काय? तर जे काही आपलं स्क्रीन असेल, त्या स्क्रीनला इक्वली 12 पार्टमध्ये डिव्हाईड केलेलं आहे. म्हणजे एका पार्टला किंवा एका छोट्याशा कॉलमला तिथं कॉलम असं म्हटलंय. तर आपला जो काही मेन पेज असेल, त्या पेजमध्ये आपण जेवढे आपल्याला कॉलम्स हवे असतील, जेवढे सेक्शन आपल्याला बनवायचे असतील, ओके, हॉरिझॉन्टल तेवढे कॉलम्स आपण बनवू शकतो. ते कॉलम बनवण्यासाठी बूटस्ट्रॅपमध्ये ग्रिड सिस्टम बनवलेली आहे. ग्रिड सिस्टम म्हणजेच त्याच्यामध्ये रो आणि कॉलममध्ये आपला जो कंटेंट असेल, तो कंटेंट आपण प्लेस करू शकतो. तर ही जी काही ग्रिड सिस्टम आहे, या ग्रिड सिस्टममध्ये 3 क्लासेस आपल्याला बेसिक वापरायचे आहेत. पहिला जो काही क्लास आहे, तो आपला कंटेनर म्हणजे जे काही रॅपर असेल, त्या रॅपरला आपण कंटेनर असं म्हणतो. या कंटेनरला विड्थ प्रॉपर्टी अप्लाय केलेली असते आणि पॅडिंग प्रॉपर्टी अप्लाय केलेली असते. हे काय केलेलं आहे आपण हे इन्स्पेक्ट करून बघू शकतो, की या क्लासमध्ये कोणत्या-कोणत्या प्रॉपर्टीज आहेत, ते आपल्याला बघता येऊ शकतं. जसं आपण डेव्हलपर टूलबार वापरून इन्स्पेक्ट करून बघू शकतो. तसं या एलिमेंटमध्ये, या क्लासमध्ये कोणते-कोणते प्रॉपर्टीज लावलेले आहेत CSSचे ते आपण बघू शकतो. आपल्याला आधी कंटेनर वापरायचंय, त्यानंतर आपल्याला वापरायचंय रो, त्यानंतर आपल्याला किती कॉलम्स आपले बनवायचे आहेत, तेवढे कॉलम्स आपण टाकू शकतो. ओके, म्हणजे आपला जो काही मेन
पेज असेल किंवा मेन एरिया असेल, त्या एरियामध्ये आपल्याला किती कॉलम्स आपल्याला बनवायचे आहेत आणि किती कॉलममध्ये आपल्याला कंटेंट ठेवायचं आहे, त्यानुसार आपण हे कॉल क्लास वापरू शकतो. कॉल क्लासमध्ये 1 पासून ते 12 पर्यंतचे क्लासेस अवेलेबल आहेत. 1 कॉलम म्हणजे जो काही स्क्रीन असेल त्या स्क्रीनचा म्हणजे एक पार्ट त्या ठिकाणी क्रिएट होईल. म्हणजे स्क्रीनचे टोटली इक्वली 12 पार्ट 12 पार्टमध्ये आपलं स्क्रीन डिव्हाईड केलं जातं आणि त्याचा एक जो काही पार्ट असेल तो पार्ट म्हणजे तुमचं कॉलम 1. असं तुम्हाला किती कॉलम्स वापरायचे आहेत, ओके. तेवढं आपण इथं कॉलम टाकू शकतो. कॉलम 4 म्हणजे ॲक्चुअल जे काही बूटस्ट्रॅपचे कॉलम्स आहेत ते 4 कॉलम वापरले जातील. 4 कॉलम वापरून जेवढी विड्थ अवेलेबल होईल, ती विड्थ या डिव्हला अप्लाय केली जाते. दॅट इस युअर कॉल 4. तसं कॉल 4 आहे. कॉल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 एंड 12 असे हे क्लासेस जे आहेत ते 1 टू 12 हे क्लासेस आपण वापरू शकतो. जेवढे आपल्याला कॉलम्स बनवायचे असतील, त्यानुसार आपल्याला इथं त्याचं त्या कॉलमची विड्थ आपल्याला असाइन करता येईल. कॉलम 4 म्हणजे ॲक्चुअलमध्ये 4 कॉलम्स आपल्या जे काही विड्थ असेल, त्या विड्थचे 4 कॉलम्स या ठिकाणी वापरलेले आहेत. तर हे बेसिक आपलं ग्रिड सिस्टम आहे. याला थोडंसं आपण डिव्हला याला आपण बॉर्डर बॉर्डर लावण्यासाठी बॉर्डर क्लास सुद्धा अवेलेबल आहे. हे सगळे क्लासेस आपण बघूया. बेसिक एचटीएमएल आपण रन करू. त्यानंतर बघा तुम्हाला लक्षात येईल, की हे जे काही कॉलम 1 आहे, जो काही विड्थ आहे, त्या विड्थच्या इक्वली 12 पार्ट झालेले आहेत. त्यानंतर पहिला जो काही आपला डिव्ह आहे, त्या पहिल्या डिव्हला 4 कॉलम अप्लाय झालेले आहेत. 4 कॉलम म्हणजेच जे 12 डिव्हाइड बाय 4 केल्यानंतर म्हणजे 3 बॉक्सेस आपल्याला बसवायचे. 3 बॉक्सेस बसवण्यासाठी किती इक्वल कॉलम पाहिजेत ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर 3 कॉलम जर 3 आपल्याला बॉक्स बसवायचे असतील, तर 4-4चा 1 कॉलम आपल्याला घेता येऊ शकतो. त्यानुसार पहिल्या डिव्हला आपण कॉल 4 असं दिलेलं आहे. दुसऱ्या डिव्हला कॉल 4, कॉल 4 म्हणजे 4, 4, 4 असे 12 म्हणजे टोटल विड्थमध्ये आपल्याला 3 बॉक्स बसवायचे आहेत. त्यासाठी आपण प्रत्येक कॉलमला सॉरी प्रत्येक डिव्हला आपण कॉल 4 हा क्लास लावलेला आहे. कॉल 4 क्लास लावल्यामुळं ते 4 कॉलम घेऊन त्या विड्थमध्ये ते सेट झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने ही ग्रिड सिस्टम जी आहे, बेसिक ग्रिड सिस्टम आपण वापरू शकतो आणि आपलं जे काही पेज असेल, त्या पेजला आपण या कॉलममध्ये लेआउट करू शकतो. लेआउट करण्यासाठी आपल्याला हे कॉलम्न्स वापरता येतील. त्यानंतर अजून ग्रिड सिस्टम आहेत, जसं की रिस्पॉन्सिव्ह कॉलम आपल्याला बनवायचे असतील, तर रिस्पॉन्सिव्ह कॉलम्स आपल्याला बनवता येतील. लेट्स ट्राय थिस एक्झाम्पल. आता हे टोटल 3 कॉलम्स आहेत. ओके आणि या एलिमेंटला आपण थोडंसं रिस्पॉन्सिव्ह करू. ओके एंड देन यू कॅन सी आपण रिस्पॉन्सिव्ह सिलेक्ट करू. बघा जेव्हा आपली स्क्रीन छोटी होईल, ओके त्यानुसार हे जे काही कॉलम्स असतील, ते कॉलम कमी जास्त होताना आपल्याला दिसतात. ओके. स्क्रीन जशी-जशी छोटी होईल, तसे-तसे कॉलम जे आहेत ते नेक्स्ट लाईनला आपल्याला येताना दिसतायत. हे जे काही कॉन्फिगरेशन आहे, याला रिस्पॉन्सिव्ह क्लासेस आपण लावू शकतो. ओके. याच्या अगोदर हे रिस्पॉन्सिव्ह क्लासेस लावण्याच्या अगोदर थोडंसं आपण बूटस्ट्रॅपचं जे बेसिक आहे ते आपण बघूया. बूटस्ट्रॅपमध्ये टोटल जे काही कॉलम्स आहेत ते 12 कॉलम वापरले जातात आणि त्यानंतर ब्रेक पॉइंट्स त्या ठिकाणी डिफाईन केलेले आहेत. जसं आपण मीडिया क्वेरीमध्ये बघितलं होतं की म्हणजे मिनिमम किती पाहिजे, मॅक्सिमम विड्थ किती पाहिजे. तर मग तो काही जे सी-एस-एस असेल, त्या सी-एस-एसचा ब्लॉक त्या ठिकाणी अप्लाय होईल. ओके. त्यानुसार सी-एस-एसचं मीडिया क्वेरी वापरून बूटस्ट्रॅपमध्ये ऑलरेडी आपल्यासाठी काही क्लासेस जे आहेत, ते क्लासेस डिफाईन करण्याचे ब्रेक पॉइंट्स डिफाईन केलेले आहेत. हे ब्रेक पॉइंट्स आपल्याला कळणं महत्वाचं आहे. हे ब्रेक पॉइंट आपल्याला कळणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जे काही स्क्रीन रेझोल्यूशन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. ओके. छोटे जे काही मोबाईल असतील त्याचं रेझोल्यूशन कमी असतं. त्यानंतर मीडियम डिव्हाइसेस असतात, लार्ज डिव्हाइसेस असतात, लॅपटॉप असतात, त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा लार्ज डिव्हाइसेस असतात. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही डिव्हाइस आहेत, त्या डिव्हाइसला कॅटेगराईज केलेलं आहे बूटस्ट्रॅपमध्ये आणि त्या कॅटेगरीनुसार आपण बूटस्ट्रॅपमध्ये क्लासेस वापरू शकतो. ओके. एक्स्ट्रा स्मॉल म्हणजे अगदी मोबाईल जे डिव्हाइस असेल, ते मोबाईल डिव्हाइसला एक्स्ट्रा स्मॉल असं म्हटलं गेलंय आणि त्याची जी काही डायमेन्शन असेल, म्हणजे 576 म्हणजे 576 पेक्षा जर डिव्हाइस छोटा असेल, तर त्याला
बाय डिफॉल्ट जे काही क्लासेस असतील ते क्लासेस 576 पिक्सेलला लागतील. ओके, हे एक्स्ट्रा स्मॉल डिव्हाइस आहे. त्याच्यानंतर स्मॉल डिव्हाइस हे जे आहे, याचं जे काही डायमेन्शन आहे, ते डायमेन्शन 576 म्हणजे 576 पेक्षा जास्त रेझोल्यूशन ज्या डिव्हाइसचा असेल, ओके, त्या डिव्हाइसला हे स्मॉल जे काही आहे ते स्मॉल डिव्हाइस आपण कन्सिडर करतो आणि त्याच्यासाठी प्रत्येक क्लासमध्ये एक प्रिफिक्स वापरलेला आहे. ओके, प्रिफिक्स किंवा इन्फिक्स आपण म्हणू शकतो. दॅट इज एस-एम. म्हणजे प्रत्येक क्लासमध्ये एस-एम हा आपण इन्फिक्स वापरू शकतो. जे वापरल्यानंतर त्या रिलेटेड काही क्लासेस क्रिएट केलेले आहेत, ते क्लासेस आपल्याला वापरता येतील. त्यानंतर मीडियम डिव्हाइस जे आहे, मीडियम डिव्हाइसचं रेझोल्यूशन जे आहे ते म्हणजे 576 पासून ते 768 पर्यंतचा जो काही डिव्हाइस असेल, त्या डिव्हाइसला मीडियम डिव्हाइस असं म्हणतात. आणि ते मीडियम डिव्हाइससाठी आपण एम-डी जे आहे, एम-डी हा क्लास आपण ॲट्रिब्यूट वापरू शकतो. नंतर लार्ज स्क्रीन जे असतील, लार्ज स्क्रीनसाठी 992 म्हणजे जे काही 1024 पिक्सेलचं असं जर काही स्क्वेअर मॉनिटर अगोदर यायचा, ओके, तशा प्रकारचं जर मॉनिटर असेल, तर त्या मॉनिटरसाठी किंवा आपल्या लॅपटॉपचं रेझोल्यूशन जर सपोज 1000 पिक्सेल वगैरे असेल, तर त्यासाठी आपण हे जे काही एल-जी स्क्रीन आहे, एल-जी स्क्रीन आपण वापरू शकतो. एल-जी म्हणजेच लार्ज स्क्रीनसाठी आपल्याला एल-जी क्लासेस वापरावे लागतील. त्याचं जे काही रेझोल्यूशन सुरू होतंय, ते 768 पासून ते 992 पर्यंत याचं जे काही रेझोल्यूशनचं रेंज असेल, या रेंजमधले जे काही डिव्हाइसेस असतील, त्या सगळ्या डिव्हाइसेसला आपण लार्ज डिव्हाइसेस असं कन्सिडर करू शकतो. म्हणजे लार्ज कॅटेगरीमध्ये ते टाकलेलं आहे बूटस्ट्रॅपमध्ये. त्यानंतर त्यापेक्षा मोठे डिव्हाइसेस जे असतील, ओके, म्हणजे 992 पासून ते 1200 पर्यंतचे डिव्हाइस जे असतील, त्या डिव्हाइसला एक्स्ट्रा लार्ज या कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला क्लास वापरायचा आहे एक्सेल क्लास. ओके. त्यानंतर त्याच्यापेक्षा सुद्धा अजून जास्त मोठे डिव्हाइस असतील, ओके, म्हणजे लॅपटॉपपेक्षा जर मोठे डिव्हाइसेस असतील आणि त्या डिव्हाइसवरती आपल्याला जर लेआउट करायचा असेल, ओके, तर त्यासाठी आपण एक्स-एक्स-एल हा क्लास वापरू शकतो. डबल एक्स-एल हा क्लास वापरू शकतो. दॅट इज एक्स्ट्रा लार्ज स्क्रीन. ओके. त्याचं जे रेझोल्यूशन आहे, ते रेझोल्यूशन म्हणजे 1400 पेक्षा जास्त रेझोल्यूशन जे असेल, त्याला एक्स्ट्रा लार्ज स्क्रीन असं म्हणजे बूटस्ट्रॅपमध्ये कन्सिडर केलेलं आहे. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेक पॉइंट जे आहेत, ते ब्रेक पॉइंट डिफाईन केलेले आहेत. या ब्रेक पॉइंटचा वापर करून आपण आपलं पेजचं लेआउट बनवू शकतो. जसं की सपोज छोटं जर सपोज डिव्हाइस असेल, तर त्या ठिकाणी आपली इमेज जी आहे, ती इमेज पूर्ण विड्थमध्ये दाखवायला पाहिजे. आणि जर एक्स्ट्रा लार्ज डिव्हाइस असेल, तर त्या ठिकाणी आपण इमेज छोटी करून एका साइडला दाखवू शकतो आणि एका साइडला कंटेंट दाखवू शकतो. म्हणजे अशा पद्धतीचं जे काही लेआउट असेल, ते लेआउट करण्यासाठी या ब्रेक पॉइंटचा वापर बेसिकली होत असतो. याचं एक बेसिक आपण एक्झाम्पल रिस्पॉन्सिव्हमध्ये आता आपण बघितलेलं आहे. तर त्यासाठी हे ब्रेक पॉइंट जे आहे, ते ब्रेक पॉइंट कळणं गरजेचं होतं. आता या ब्रेक पॉइंटच्या बेसिसवरती जे काही रिस्पॉन्सिव्ह लेआउट आहे, ते रिस्पॉन्सिव्ह लेआउट कसं केलंय, त्याचं एक एक्झाम्पल आपण एक्सप्लेन करू. हे जे काही रिस्पॉन्सिव्ह कॉलम आहे, याला आपण एडिट करू आणि याच्यामध्ये जे काही क्लासेस लिहिलेले आहेत, ते क्लासेस आपण चर्चा करू. ओके. इथे आपल्याला जे काही ग्रिड सिस्टम बनवायची आहे, त्या ग्रिड सिस्टमसाठी आपल्याला कंटेनर क्लास वापरला. त्यानंतर जे काही कॉलम्स आपल्याला बनवायचे आहेत, त्या कॉलमसाठी हे आपल्याला क्लास वापरणं गरजेचं आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला कंटेनर वापरायचं आहे, सगळ्याला रॅप करण्यासाठी. त्यानंतर तुम्हाला वापरायचं आहे ओके. रोच्या आतमध्ये आपण कॉलम्स बनवू शकतो. त्या कॉलमसाठी आपल्याकडे कॉल क्लास आहे. ओके. आणि ह्याच्यामध्ये जे काही आपण बघितलं होतं, मीडियम स्क्रीन जर असेल, तर त्यासाठी एम-डी हे इन्फिक्स वापरलं जातं. ओके. त्यानंतर जर लार्ज स्क्रीनसाठी आपल्याला टार्गेट करायचं असेल, तर त्यासाठी आपण एल-जी हे इन्फिक्स वापरू शकतो. ओके. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, तर लार्ज स्क्रीन असेल, तर त्याची भरपूर असते. त्याच्यामध्ये आपण म्हणजे 4-4 कॉलम वापरू शकतो. ओके. म्हणजे 4-4 कॉलम्स त्याच्यामध्ये वापरू शकतो. म्हणजे आपला कंटेंट जो असेल, तो कंटेंट म्हणजे टोटल जे काही 3 आपले बॉक्सेस असतील, ती 3 बॉक्सेस मोठ्या स्क्रीनवरती दिसतील. आणि जर मीडियम स्क्रीन असेल, तर मीडियम स्क्रीनवरती फक्त 2च बॉक्सेस दिसतील. कारण त्याच्यामध्ये आपण 6 कॉलम्स वापरले. 6 कॉलम वापरले म्हणजे टोटल 12 कॉलम्स आपल्याकडे आहेत. त्याला डिव्हाईड बाय 6 केल्यानंतर 2 कॉलम्स आपण वापरू शकतो. म्हणजे मीडियम स्क्रीनवरती 2 कॉलम्स आपल्याला दिसतील. त्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीनुसार आपल्याला हवं असेल, तसं आपण हे कॉन्फिगर करू शकतो. सपोज मीडियम स्क्रीनमध्ये आपल्याला 4 कॉलम्स हवे असतील, तर 4 कॉलम मीडियम स्क्रीनवरती घेतले. त्यानंतर लार्ज स्क्रीन जर असेल, तर लार्ज स्क्रीनमध्ये आपल्याला 3 कॉलम्स टाकायचे असतील, तर 3 कॉलम्स टाकू शकतो. म्हणजे 4 बॉक्सेस आपले बसतील आणि 3 कॉलम 1 बॉक्स 3 कॉलम एवढा विड्थ घेईल. त्यानंतर मीडियम स्क्रीनमध्ये 4 कॉलम एवढं विड्थ घेईल आणि ते 3 कॉलम्स बसतील. त्यानंतर आपण एल-जी क्लास परत एस-एम क्लास वापरू शकतो. कॉल एस-एम इथं आपल्याला वापरता येईल 6. म्हणजे जर स्मॉल स्क्रीन असतील, तर त्या स्मॉल स्क्रीनमध्ये आपण टोटल 2च बॉक्सेस बसवू शकतो. 2 बॉक्सेस बसवण्यासाठी कॉल 6 हा क्लास आपल्याला वापरता येईल.
म्हणजे किती बॉक्सेस बसवायचे आहेत त्याला म्हणजे 12 डिव्हाइड बाय जेवढे बॉक्सेस आपल्याला बसवायचे असतील ते आपल्याला करावं लागेल. त्यानुसार आपल्याला बसेल. म्हणजे जर स्मॉल स्क्रीन असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला 2 बॉक्सेस बसवता येतील. मीडियम स्क्रीन असेल, तर त्या ठिकाणी आपण 3 बॉक्सेस बसवू शकतो. त्यानंतर लार्ज स्क्रीन असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला 4 बॉक्सेस बसवता येतील. 4 बॉक्सेस बसवण्यासाठी आपल्याला कॉल 3 चा क्लास वापरावा लागेल. 3 बॉक्सेस बसवायचे असतील, तर त्या ठिकाणी कॉल 4 क्लास वापरावा लागेल. म्हणजे जेवढे आपल्याला बॉक्स बसवायचे आहेत, ओके 12 डिव्हाइड बाय ते बॉक्सेस, त्या बॉक्सेसचं काउंट. त्यानंतर तुम्हाला किती कॉलम वापरायला पाहिजे त्या कॉलमचं काउंट मिळेल आणि त्या कॉलमचं काउंट आपल्याला इथं टाकावं लागेल. ओके. यानुसार आपण अजून एक कॉलम इथं बनवूया, कॉलम 4 आणि या प्रत्येक कॉलमला जस्ट एक बॉर्डर लावूया आपल्याला कळण्यासाठी. ओके. हे बघा, आता जे काही म्हणजे स्क्रीन आहे, जसं आपण ब्रेक पॉइंट बघितलं होतं, तर या ब्रेक पॉइंटनुसार आपण बघू. एक्स्ट्रा स्मॉल म्हणजे ते म्हणजे बिलो 576 ओके. त्याला कुठलाही आपल्याला क्लास लावायचा नाहीये. बाय डिफॉल्ट जे काही सी-एस-एस असेल, ती सी-एस-एस एक्स्ट्रा स्मॉललाच लागलेली असते. म्हणजे सगळ्या डिव्हाइसला तो क्लास लागलेला असतो. पण स्मॉल डिव्हाइसला जर आपल्याला एखादा क्लास लावायचा असेल, तर तो क्लास लावू शकतो. ओके. जसं की बिलो बिलो सॉरी ग्रेटर दॅन 576 टू 768 ओके. यापर्यंत जो काही रिझोल्यूशन असेल, त्या रिझोल्यूशनला आपण मीडियम स्क्रीन असं सॉरी स्मॉल स्क्रीन असं म्हणतो. ओके. तर त्या स्मॉल स्क्रीनमध्ये बघा या ठिकाणी 996 पेक्षा खाली आहे. ओके. बघा 768 म्हणजे 570 किती आहे? 576 टू 768 पर्यंत जो क्लास लागतो, दॅट क्लास इज एस-एम. ओके. म्हणजे आता इथे बघा एस-एम क्लास लागलेला आहे. एस-एम क्लास म्हणजेच आपला स्मॉल स्क्रीनसाठी जे काही आपल्याला क्लास लावायचा आहे, दॅट इज एस-एम. म्हणजे अगदी सोपं आहे. स्मॉल स्मॉल स्क्रीनसाठी एस-एम, लार्ज स्क्रीनसाठी एल-जी. तर इथं आपण 2च कॉलम आपण लावतोय. म्हणजे स्मॉल स्क्रीन जर असेल, तर स्मॉल स्क्रीनमध्ये आपल्याला 2 कॉलम दाखवायचे आहेत. त्यासाठी आपण इथं कॉल 6 वापरलेला आहे. त्यानंतर जसं आपलं स्क्रीन मोठं होईल, 768 च्या वरती स्क्रीन आपलं जाईल, तेव्हा ते आपलं मीडियम स्क्रीन म्हणून कन्सिडर होईल. ओके. धिस इज ग्रेटर दॅन 768 ओके. ते जे काही स्क्रीन रिझोल्यूशन असेल, ते म्हणजे आपलं मीडियम स्क्रीन होईल आणि मीडियम स्क्रीनसाठी आपण एम-डी क्लास लावलेला आहे. तर एम-डीमध्ये आपण काय केलंय, की एम-डी 4 म्हणजे त्यांनी 4 कॉलम्स वापरले पाहिजेत. ॲक्चुअली आपले 3 बॉक्सेस त्या ठिकाणी बसले पाहिजेत. हे आपण सेट केलं. त्यासाठी आपल्याला वापरता येईल कॉल एम-डी 4 ते आपण वापरलं. जसं आपलं स्क्रीन अजून मोठं होईल. त्यानुसार मग पुढचा एल-जी क्लास लागेल. एल-जी क्लास जो आहे, तो एल-जी क्लासमध्ये आपण सांगितलंय, की कॉल 3 त्यांनी वापरलं पाहिजे. म्हणजे 3 कॉलम्स वापरले पाहिजेत एका बॉक्सने. असे 4 बॉक्सेस आपण जे आहेत आपल्या स्क्रीनमध्ये बसवू शकतो. अशा पद्धतीने रिस्पॉन्सिव्ह लेआउट जो आहे, तो रिस्पॉन्सिव्ह लेआउट आपण बनवू शकतो. म्हणजे इमेज असेल किंवा कंटेंट असेल, तो कंटेंट कसा व्यवस्थित दिसेल, कसा व्हिजिबल होईल, त्यासाठी आपल्याला हे रिस्पॉन्सिव्ह क्लासेस वापरता येतील. रिस्पॉन्सिव्ह क्लासेस वापरून आपलं जे काही लेआउट असेल, ते लेआउट आपण रिस्पॉन्सिव्ह बनवू शकतो. त्यासाठी हे अगदी सोपं असं ग्रिड सिस्टम आहे. त्यासाठी आपल्याला कंटेनर, त्यानंतर रो आणि त्यानंतर आपले जे काही कॉलम्स असतील, त्या कॉलमला कॉल क्लास हा आपल्याला लावायचा आहे आणि कॉल क्लास लावत असताना त्याच्यामध्ये आपल्याला ब्रेक पॉइंट्स दिलेले आहेत. त्या ब्रेक पॉइंटनुसार आपण प्रत्येक डिव्हाइसनुसार, प्रत्येक वेगवेगळ्या रिझोल्यूशननुसार आपलं जे काही अ, म्हणजे कशा पद्धतीने ते किती विड्थ अप्लाय व्हायला पाहिजे, त्यानुसार आपण कॉल क्लास आपण चूज करू शकतो आणि तेवढ्या कॉलचा सी-एस-एस आपण त्याला अप्लाय करू शकतो. ओके. हा झाला बेसिक ग्रिड सिस्टम. या बेसिक ग्रिड सिस्टममध्ये या गोष्टी आहेत आणि जर सपोज आपल्याला कॉलममध्ये अजून कॉलम्स बनवायचे असतील, तर ते सुद्धा करू शकतो. त्यासाठी आपल्याला नेस्टेड कॉलम्स आपल्याला वापरता येतील. नेस्टेड कॉलम कसे वापरायचे? जसं की आपल्याकडे कॉल आहे, तर त्या कॉलमध्ये परत आपल्याला रो वापरावा लागेल. ओके. जसं की अगोदर आपण इथं कंटेनर वापरलं. त्यानंतर इथं आपण वापरतोय रो आणि त्याच्यामध्ये कॉल 6 आणि कॉल 6 2 कॉलम्स आपण बनवले. कॉलम 1, कॉलम 2 सॉरी बॉक्स 1 आणि बॉक्स 2 2 आपण बॉक्सेस बनवले आणि त्या पहिल्या बॉक्समध्ये जर आपल्याला अजून नेस्टेड कॉलम्स टाकायचे असतील, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्या कॉलमच्या आतमध्ये तुम्हाला परत एक रो टाकावा लागेल आणि या रोच्या आतमध्ये तुमचे जे काही कॉलम्स असतील, ते कॉलम आपण वापरू शकतो. म्हणजे असे नेस्टेड जेवढे आपल्याला कॉलम्स पाहिजे असतील, तेवढे कॉलम्स आपण बनवू शकतो. कॉलमच्या आतमध्ये जर कॉलम बनवायचा असेल, तर तिथं आपल्याला परत रो टाकावा लागेल. कॉलमच्या आतमध्ये रो टाकावा लागेल आणि त्या रोच्या आतमध्ये आपल्याला वापरावा लागेल कॉल. फक्त बुटस्ट्रॅप वापरताना तुम्हाला हे जे काही सिक्वेन्स आहे, हे सिक्वेन्स म्हणजे लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे कंटेनर हे
टॉप मोस्ट एलिमेंट आहे. म्हणजे सगळ्यात बाहेरचं जे काही एलिमेंट असेल ते कंटेनर तिथे कंटेनर वापरतो. शक्यतो कंटेनरमध्ये आपण कंटेनर कधी वापरत नाही. ओके. आणि कंटेनरमध्ये जर आपल्याला परत कॉलम्स बनवायचे असतील, तर त्या ठिकाणी रो वापरतो आणि त्या रोमध्ये आपल्याला कॉलम्स टाकता येतील. आणि या कॉलममध्ये परत आपल्याला जर कॉलम टाकायचे असतील, तर तिथे आपल्याला वापरावा लागेल रो आणि त्या रोच्या आतमध्ये जेवढे आपल्याला कॉलम्स परत बनवायचे आहेत, ते कॉलम्स आपण बनवू शकतो. याला सुद्धा थोडंसं समजण्यासाठी आपण बॉर्डर टाकूया. बॉर्डर. बूटस्ट्रॅपमध्ये फक्त आपल्याला क्लासेस जरी वापरले तरी इनफ आहे. आपल्याला सी-एस-एस जास्त लिहित बसण्याची गरज नाहीये. ओके. बघा या ठिकाणी आपण बॉर्डर क्लास अप्लाय करा. ओके. इथं आपण बॉर्डर क्लास लावलाच नाहीये. ओके. आपण नेस्टेडसाठी आपण बॉर्डर डेंजर हा क्लास लावलेला आहे आणि नॉर्मल वरचा जो बॉर्डर असेल त्या बॉर्डरला आपण बॉर्डर एवढाच क्लास लावलेला आहे. ओके. याला आपण जेव्हा रन करू, रन केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल टोटल जे कॉलम्स आहेत म्हणजे लेफ्टला एक कॉलम झालेला आहे. त्या कॉलममध्ये परत आपण 2 कॉलम्स डिव्हाईड केलेले आहेत आणि राइटला एक 6 चा कॉलम आपण बनवलेला आहे. म्हणजे टोटल 2 कॉलम बनवले आणि त्या कॉलममध्ये नेस्टेड कॉलम्स आपण इथं टाकलेले आहेत. यात थोडासा कंटेंट टाकला तर अजून तुम्हाला लक्षात येईल. कॉलम 1 लेफ्ट साइडचा आणि राइट साइडचा हे 2 कॉलम्स. तर हे बघा, हे कॉलम लेफ्ट आणि त्याच्या आतमध्ये कंटेंट टाकू शकतो आणि कंटेंटच्या बरोबर अजून आपल्याला नेस्टेड कॉलम्स टाकायचे असतील, तर हे असे नेस्टेड कॉलम्स आपल्याला टाकता येऊ शकतात. म्हणजे कॉलममध्ये डायरेक्ट कंटेंट सुद्धा जाऊ शकतं आणि कॉलममध्ये डायरेक्ट आपण नेस्टेड परत कॉलम सुद्धा टाकू शकतो. आता हे हे थोडंसं सी बाबतीमध्ये याच्यात बघूया, की याच्यात एक्झॅक्टली कोणते-कोणते क्लासेस लागतात किंवा कोणत्या-कोणत्या सी प्रॉपर्टीज लागतात ते बघू. बघा कंटेनर जे आहे त्या कंटेनरला लागलेली असते. ओके. बाय डिफॉल्ट इट इस रिस्पॉन्सिव्ह म्हणजे जसं आपण ह्याला रिस्पॉन्स करू, तसं हे रिस्पॉन्सिव्ह होईल. जसं आपण दिली होती आणि मॅक्स विड्थ, मिन विड्थ आपण बघितलं होतं. तसं या मॅक्स विड्थ आणि मिन विड्थचा वापर या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यानंतर मीडिया क्वेरी सुद्धा इथे वापरलेली आहे. म्हणजे जे मीडिया जे रेझोल्यूशन असेल किंवा जे विड्थ असेल डिव्हाइसची, त्या विड्थनुसार हे मीडिया क्वेरी त्या ठिकाणी एक्झिक्यूट होईल आणि त्यानुसार त्याचं जे काही विड्थ लावलेलं आहे मॅक्स विड्थ, ते मॅक्स विड्थ त्याला अप्लाय होईल. ओके. इथं बघा सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे या कंटेनर क्लासला इथं मॅक्स विड्थ अप्लाय झालेली आहे. म्हणजे मीडियम स्क्रीनसाठी वेगळी, लार्ज स्क्रीनसाठी वेगळी, स्मॉल स्क्रीनसाठी वेगळी. म्हणजे प्रत्येकासाठी इथं जे म्हणजे विड्थ आहे ती विड्थ अप्लाय झालेली आहे. त्यानंतर पॅडिंग राइट आणि पॅडिंग लेफ्ट. ओके. ह्या पॅडिंग जे काही क्लास आहे, पॅडिंग त्याला अप्लाय झालेलं असतं. ओके. म्हणजे जर आपण या कंटेनरवरती जर माऊस घेऊन गेलो, त्यानंतर जर बघितलं, तर तुम्हाला 2 गोष्टी इथं लक्षात येतील. तिथं लेफ्टला आणि राइटला पॅडिंग अप्लाय झालेली आहे. कंटेंट अलाइन करण्यासाठी ही पॅडिंग जी आहे ती पॅडिंग अप्लाय केलेली असते. त्यानंतर मार्जिन जर बघितलं, मार्जिन राइट आणि मार्जिन लेफ्ट ऑटो केलेला आहे. ऑटो म्हणजे हे सेंटर अलाइन करण्यासाठी जो काही ब्लॉक असेल, तो ब्लॉक आपल्याला सेंटर अलाइन जर करायचा असेल, तर त्याचं लेफ्ट अलाइन आणि लेफ्ट मार्जिन आणि राइट मार्जिन जर आपण ऑटो केलं, ऑटो केल्यानंतर काय होतं, की तो कंटेंट सेंटरला येतो आणि लेफ्ट राइटला जे काही स्पेस असेल, ते स्पेस आपोआप ॲडजस्ट केलं जातं. ओके. बघा आता हे स्क्रीन रिझोल्यूशन आपलं थोडंसं कमी होतंय. तरी सुद्धा आपला जो बॉक्स आहे, तो बॉक्स मात्र एकदम सेंटरला अलाइन होतोय. ओके. मार्जिन जरी कमी झाली ती मार्जिन जी असेल ती मार्जिन लेफ्टला आणि राइटला ऑटोमॅटिकली सेट होते. त्यासाठी मार्जिन लेफ्ट आणि मार्जिन राइट ऑटो आपण सेट करत असतो. म्हणजे हे कंटेनर जे आहे ते कंटेनर आपलं सेंटर अलाइन होईल. कंटेनरला फक्त लेफ्टला आणि राइटला पॅडिंग लागलेली असते आणि वेगवेगळ्या रेझोल्यूशननुसार, वेगवेगळ्या डिव्हाइसनुसार त्याला विड्थ अप्लाय झालेली असते. त्यानंतर आपलं आहे रो क्लास. ओके. रो जे आहे त्या रो क्लासला कोणत्या-कोणत्या प्रॉपर्टीज लागलेल्या असतात. तर याच्यामध्ये बघा मार्जिन राइट आणि मार्जिन लेफ्ट हे 15 पिक्सेलनी मायनसमध्ये सेट झालेलं असतं. ओके. कारण कंटेनरला जर बघितलं तर कंटेनर जे आहे ते कंटेनरमध्ये लेफ्टला आणि राइटला पॅडिंग आहे. ओके. आणि ही पॅडिंग जी आहे, ही पॅडिंग रो काय करतं त्याला रिसेट करून टाकतं. म्हणजे पुढचा जो काही कॉलम असेल, तो पुढचा कॉलम बरोबर कॉलममध्ये आला पाहिजे. म्हणजे ते त्याचं कंटेंट जे आहे ते कंटेंट अलाइन झालं पाहिजे. जसं की आता याचं बघा कॉलम 1 मधलं कंटेंट आणि त्याच्यानंतर नेस्टेड कॉलम मधलं कंटेंट हे दोन्ही जे कॉलमचं कंटेंट आहे, ते कंटेंट एका अलाइनमध्ये आहे. हे अलाइन झाली पाहिजे. त्यासाठी हे जे काही रो आहे, म्हणजे बाय डिफॉल्ट कंटेनरला आपण पॅडिंग लेफ्ट, पॅडिंग राइट 15 पिक्सेल दिलेलं आहे. तर हे 15 पिक्सेल पॅडिंग काढून टाकण्यासाठी रोमध्ये मायनस पॅडिंग सेट केली जाते. मायनस पॅडिंग सेट केल्यामुळे काय होतं, की जो काही आपला मेन कंटेनर आहे, पॅरेंट जे आहे, त्या पॅरेंटला जेवढी विड्थ असेल, तेवढी विड्थ या रोला मिळते आणि
परत या कॉलमला लेफ्टला आणि राइटला पॅडिंग अप्लाय केलेली असते 15 पिक्सेल. ओके. म्हणजे कंटेनरचं पॅडिंग 15 पिक्सेल आणि या कॉलमचं पॅडिंग 15 पिक्सेल. हे मिळून जे काही कंटेंट असेल, पॅरेंटचं कंटेंट आणि कॉलममधलं कंटेंट हे एका अलाईनला येऊ शकतं. त्यासाठी रोमध्ये मायनस जी आहे मार्जिन सेट केलेली असते आणि कॉलमला पॅडिंग सेट केलेली असते. ओके. रो रोमध्ये मायनस मार्जिन फक्त सेट केलेली असते. जेणेकरून काय तर पॅरेंटचं जे काही मार्जिन असेल किंवा पॅरेंटचं कंटेंट अलाइनमेंट असेल, ते अलाइनमेंट सेट होईल. त्यासाठी हा छोटासा पार्ट त्या ठिकाणी केलेला असतो. ओके. म्हणजे ह्या गोष्टी लक्षात घ्या. रोमध्ये रोचा डिस्प्ले जे आहे ते फ्लेक्स असतं. त्यामुळे त्याच्या आतमध्ये जे काही कॉलम्स असतील, ते कॉलम्स ॲज अ फ्लेक्स आयटम सारखं ते बिहेव करतील आणि फ्लेक्स आयटम सारखं त्याला आपल्याला रेंडर करता येऊ शकतं. ओके. म्हणजे हे तुमचं रो जे आहे, ते रो तुमचं फ्लेक्स होईल आणि त्या फ्लेक्सच्या आतमध्ये जेवढे काही एलिमेंट आपण टाकलेले असतील, ते सगळे फ्लेक्स आयटम म्हणून कन्सिडर होतात. आणि इथं आपण फ्लेक्सच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टी सुद्धा आपण अप्लाय करू शकतो. म्हणजे फ्लेक्सचं अलाइनमेंट असेल किंवा त्याचं लेआउट असेल, त्याचं ग्रो असेल. ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपण या रोच्या डिव्हला सुद्धा आपण अप्लाय करू शकतो. जेणेकरून त्याच्या आतमध्ये जेवढे काही कॉलम्स असतील, त्या कॉलमला आपल्याला सी-एस-एस अप्लाय करता येईल किंवा त्याला त्याचं स्टायलिंग आपल्याला करता येईल. ओके. आणि कॉलममध्ये जे आहे, ते कॉलममध्ये जर बघितलं तर त्याचं बाय डिफॉल्ट जे ते फ्लेक्स प्रॉपर्टी लागलेली असते आणि त्याच्यामध्ये मॅक्स विड्थ म्हणजे कॉलम आपण किती लावलाय, कॉलम कोणता लावलाय त्याच्यानुसार त्याला विड्थ अप्लाय झालेली असते. जर सपोज आपण कॉलम 1 घेतला, तर त्या 1 नुसार तिथं म्हणजे त्याला विड्थ अप्लाय होईल. ओके. 1 म्हणजे 12 डिव्हाईड बाय सॉरी 100 डिव्हाईड बाय 12 म्हणजे 8.33% त्यानुसार हे पर्सेंटेजमध्ये त्याला विड्थ जी आहे ती विड्थ अप्लाय झालेली असते. ओके. तर यानुसार आपल्याला ते विड्थ किती अप्लाय करायची आहे त्यानुसार आपल्याला क्लॉसेस घेता येतील. ओके. म्हणजे आपल्याला हे पर्सेंटेज वगैरे सगळं कॅल्क्युलेट करायची गरज नाहीये. फक्त आपल्याला किती कॉलम्स वापरायचे आहेत म्हणजे 12 डिव्हाईड बाय तेवढे कॉलम्स आपण वापरू शकतो आणि त्यानुसार आपलं जे लेआउट असेल, ते लेआउट आपल्याला करता येईल. म्हणजे हा झाला बेसिक ग्रिड सिस्टम. यानंतर आपण फ्लेक्समध्ये बघितलं होतं, की जे काही आपलं कॉलमचं ऑर्डर असेल किंवा त्याच्यामध्ये मार्जिन वगैरे सेट करू शकतो. तर त्या गोष्टी सुद्धा बूटस्ट्रॅपमध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे बूटस्ट्रॅपमध्ये आपल्याला ऑर्डर वगैरे सुद्धा वापरता येतील. तर बूटस्ट्रॅपमध्ये बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आपण गोष्टी डिस्कस करूयात परत. जसं आता आपण एक्झाम्पल बघितलं कंटेनरचं, तर कंटेनर्स आपण क्रिएट करू शकतो. कंटेनरमध्ये परत 2 प्रकारचे कंटेनर्स आहेत. ओके. कंटेनर म्हणजे स्मॉल कंटेनरसाठी आपल्याला काय स्मॉल कंटेनर, मीडियम कंटेनर ते सुद्धा आपल्याला इथं वेगवेगळ्या रेझोल्यूशननुसार सुद्धा आपल्याला इथं कंटेनरचा क्लास वापरता येईल. तो एक पार्ट आहे. त्यानंतर कंटेनर फ्लुइड हा एक क्लास आहे. कंटेनर फ्लुइडचा वापर यासाठी आपल्याला होतो जे काही विड्थ आहे, म्हणजे जसं की आता इथं फिक्स विड्थ लागलेली आहे. म्हणजे त्या ब्रेक पॉइंटनुसार इथं फिक्स विड्थ लागलेली आहे. दिसते? मॅक्स विड्थ तिथं अप्लाय केलेली आहे. पण जर आपल्याला ही विड्थ नको असेल, तर त्या ठिकाणी आपण कंटेनर फ्लुइड क्लास वापरू शकतो. म्हणजे ॲक्चुअल जेवढा काही स्क्रीनचं विड्थ असेल, तेवढी स्क्रीनची विड्थ 100% या कंटेनरला अप्लाय होईल. त्यासाठी आपल्याला इथं कंटेनर फ्लुइड हा क्लास वापरता येईल. म्हणजे 100% विड्थ आपल्या बॉक्सला किंवा आपल्या कंटेनरला अप्लाय होईल. त्यासाठी कंटेनर फ्लुइड हा क्लास वापरता येईल. म्हणजे 100% विड्थ पाहिजे, तर त्यासाठी तुम्ही कंटेनर फ्लुइड वापरा आणि जर फक्त वेगवेगळ्या मीडिया स्पेसिफिक, ब्रेक पॉइंट स्पेसिफिक जर आपल्याला विड्थ हवी असेल, सेंटरला आपल्याला ब्लॉक पाहिजे असेल, तर त्या ठिकाणी आपण कंटेनर स्पेसिफिक म्हणजे कंटेनर आपण क्लास वापरू शकतो. त्यानंतर जसं आपण ग्रिड बघितलं. ओके. ग्रिडमध्ये ग्रिड करण्यासाठी आपल्याला कंटेनर त्याच्यानंतर रो आणि कॉल हे क्लास आपल्याला वापरावे लागतील. त्याच्यानंतर कॉलम्न्स आहे. कॉलममध्ये कॉलममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फ्लेक्सच्या प्रॉपर्टीज आहेत, त्या फ्लेक्सच्या प्रॉपर्टी आपल्याला वापरता येऊ शकतात. त्याच्यामध्ये आपण अलाइन वापरू शकतो. अलाइन आयटम स्टार्ट. ओके. म्हणजे जे काही आपण फ्लेक्सचे जे काही अलाइनमेंट केले होते, त्या अलाइनमेंटनुसार या ठिकाणी काही क्लासेस वगैरे आहेत. ते क्लासेस सुद्धा वापरता येतील. ह्याच्यामध्ये फ्लेक्स युटिलिटी आहे. त्या फ्लेक्स युटिलिटीमध्ये क्लासेस आपल्याला बघता येतील. त्यानंतर गटर स्पेस. ओके. म्हणजे जो काही आपण पॅडिंग बघितलं होतं, राइट? ते पॅडिंग सुद्धा आपल्याला चेंज करता येईल. बाय डिफॉल्ट हे जे काही पॅडिंग असतं लेफ्टला आणि राइटला, या पॅडिंगला गटर स्पेस असं म्हटलं जातं. ओके. कंटेनरमध्ये किंवा कॉलमला जे काही म्हणजे पॅडिंग लागलेलं आहे लेफ्टला आणि राइटला, राइट? ते जे काही पॅडिंग असेल, त्या पॅडिंगला फुटस्टॅपमध्ये गटर स्पेस असं म्हणतात. ओके. हे जे काही पॅडिंग राइट 15 पिक्सेल आणि 15 पिक्सेल. तर हे जे पॅडिंग असेल, हे पॅडिंग सुद्धा आपण कमी जास्त करू शकतो. त्यासाठी आपल्या रोला रोमध्ये आपण जी क्लास लावू शकतो. ओके. जी फॉर गटर ओके आणि त्याच्यानंतर मग 1, 2, 3, 4 हे क्लासेस आहेत. ते क्लासेस आपल्याला इथं वापरता येतील.
ओके. इथे बघा म्हणजे गटरचे जे क्लासेस आहेत ते म्हणजे 0-0 म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला नको असेल स्पेस अजिबात नको असेल लेफ्ट राइटला किंवा टॉप बॉटमला तर ते आपण 0 करू शकतो. 1 मीन्स त्याचं जे काही स्पेसर आहे त्यानुसार हे स्पेसिंग जे असेल ते सी-एस-एस त्याला अप्लाय होतं. तर आपण याला जस्ट गटर स्पेस जे आहे ते गटर स्पेस म्हणजे मधले जे कॉलम आहेत त्या कॉलमला आपण गटर स्पेस काढून टाकूया. लेट्स सी काय होतंय. जी-एक्स, एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल आणि जी-वाय म्हणजे तुमचं व्हर्टिकल जर आपल्याला लावायचं असेल तर तिथे आपण लावू शकतो. गटर स्पेस का लागत नाही? मे बी हे बूटस्ट्रॅपचं व्हर्जनचा काहीतरी इश्यू आहे. ओके, आपण बूटस्ट्रॅपचं लेटेस्ट व्हर्जन चेक करूया, की व्हर्जन चेक आहे की नाहीये. असं जर कधी लोड झालं नाही, तर तुम्ही म्हणजे बूटस्ट्रॅपचं जे व्हर्जन आहे, ते व्हर्जन चेक करू शकता. ओके, व्हर्जनमध्ये सुद्धा मिसमॅच असू शकतं. जर व्हर्जनमध्ये मिसमॅच असेल तर तिथं आपलं ते अप्लाय होणार नाही. ओके. बघा इथं बूटस्ट्रॅपचं ॲक्चुअली जुनं व्हर्जन आहे 4.5.2. ओके, या व्हर्जनमध्ये ते फीचर्स नाहीयेत. ओके, जे गटर स्पेसिंग आहे, ते गटर स्पेसिंग त्याच्यात नाहीये. ओके, हे बूटस्ट्रॅप 5 मध्ये आहे. तर ही बूटस्ट्रॅप 5 ची आपण लायब्ररी लोड करू. देन आपल्याला ते जे काही सी असेल, ते सी आपल्याला वापरता येतील. ओके, तसं आपण हे जावास्क्रिप्ट सुद्धा आपण चेंज करूया. हे जुनं माझ्याकडे एक्झाम्पल होतं. त्यामुळं त्याच्यामध्ये लेटेस्ट बूटस्ट्रॅप नाहीये. ओके. आता इथं आपण या रोला गटर स्पेस लावूया. जी जी सपोज 0 केलं. 0 केल्यानंतर काय होईल त्याच्या आतमध्ये जो पॅडिंग होतं ते पॅडिंग सगळं त्याच्यामध्ये 0 होऊन जाईल. ओके. म्हणजे आतमधलं जे कॉलम आहे त्याचं पॅडिंग जे ते पॅडिंग 0 झालेलं आहे. इथं बघा लेट्स सी. ओके. याच्यामध्ये पॅडिंगच नाहीये. तर हे गटर स्पेसिंग आपल्याला वाढवायचं असेल, तर ते वाढवू सुद्धा शकतो. जर सपोज जास्त आपल्याला गटर स्पेस असेल, तर पॅडिंग जी येते पॅडिंग बघा, इथं लेफ्ट आणि राइटची जी पॅडिंग आहे, ती पॅडिंग वाढलेली आहे. म्हणजे कॉलमचा जो काही म्हणजे लेफ्ट राइटचं पॅडिंग असेल, ते पॅडिंग आपल्याला कमी जास्त करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला हे गटर स्पेस आपल्याला वापरता येईल. गटर स्पेसमध्ये म्हणजे गटर स्पेस व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल आपल्याला दोन्ही लावता येतील. ओके. आणि जर आपल्याला फक्त हॉरिझॉन्टल पाहिजे असेल, तर तिथं आपल्याला जी-एक्स लावता येईल आणि व्हर्टिकल पाहिजे असेल, तर तिथं आपल्याला जी-वाय लावता येईल. ओके. आता याच्यामध्ये 2 कॉलम्स नाहीयेत त्याच्यामुळं तिथं म्हणजे त्याच्यामध्ये गटर स्पेस जो तो ॲड झालेला नाहीये. ओके. आता ह्याच्यात जर सपोज मल्टिपल कॉलम्स असतील, ओके, ते पण एक्झाम्पल आपण बघू. त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, की हॉरिझॉन्टल गटर स्पेस कसा ॲड होतो. आता इथे जे कॉलम्स आहेत त्याच्यामध्ये आपण 4 कॉलम टाकू. ओके. आणि इथं G5 अप्लाय करू. ओके. एंड देन रन धिस. तर याच्यामध्ये बघा, म्हणजे तो जो काही गटर स्पेस आहे, तो गटर स्पेस या कॉलममध्ये ॲड झालेला आहे. ओके, हे कॉल 6 आणि त्याच्या आतमध्ये इथे आपण रो टाकलेला आहे आणि या रोला आपण गटर स्पेस 5 अप्लाय केलाय. म्हणजे याच्यामध्ये जे काही कॉलम्स असतील, त्या कॉलमचं जे काही पॅडिंग असेल, ओके, लेफ्ट, राइटला आणि टॉपला, तर तेवढं जे काही मार्जिन असेल म्हणजे बघा इथं जेव्हा आपण व्हर्टिकल बघतो, व्हर्टिकलला ते मार्जिन अप्लाय करतं आणि लेफ्ट राइटमध्ये त्याचं पॅडिंग त्याच्यामध्ये ॲड केलेलं असतं. आता हे गटर स्पेस आपण जेवढं टाकतो,
त्यानुसार हे सेट होईल. ओके. जर सपोज आपण इथं 3 टाकलं, तर 3 नुसार ते अलाइन होईल. ओके. 3 नुसार ते कंटेंट अलाइन होईल आणि त्याचं लेफ्ट राइटला आणि टॉप बॉटमला ओके, ते मार्जिन वगैरे त्याच्यामध्ये असं अप्लाय झालेलं असतं. तर यानुसार आपल्याला हे गटर स्पेस सेट करता येईल आणि फक्त आपल्याला हॉरिझॉन्टल पाहिजे असेल, तर GX आपण लावू शकतो. मग याच्यामध्ये तुम्हाला टॉपला म्हणजे 2 कॉलमच्या आतमध्ये तुम्हाला गॅप दिसणार नाही. तो गॅप आपल्याला हवा असेल, तर त्यानुसार आपल्याला तिथं सेट करता येईल. सपोज GX आपल्याला 3 पाहिजे आणि GY2 पाहिजे असं सुद्धा आपण टाकू शकतो. म्हणजे व्हर्टिकल अलाइनमेंट आपल्याला वेगळी व्हर्टिकल स्पेसिंग वेगळं पाहिजे आणि हॉरिझॉन्टल स्पेसिंग वेगळं पाहिजे. त्यानुसार सुद्धा आपल्याला हे अलाइन करता येतील. त्यासाठीचं हे आपल्याकडं गटर स्पेसिंग जे आहे ते गटर स्पेसिंगचे क्लासेस आहेत. त्यानंतर काही युटिलिटी आहेत. जसं आपण ब्लॉक प्रॉपर्टी त्याच्यानंतर इनलाईन प्रॉपर्टी आपण बघितले होते. तसं व्हिजिबिलिटी सगळं चेंज करण्यासाठी किंवा ब्लॉक, इनलाईन ब्लॉक ते चेंज करण्यासाठी डिस्प्ले वगैरे प्रॉपर्टी आहेत. ह्या प्रॉपर्टीज आहेत, या प्रॉपर्टीज आपल्याला युटिलिटीच्या क्लासेसमध्ये आपल्याला बघता येतील. ओके. त्यानंतर जेवढ्या प्रॉपर्टी CSSमध्ये होत्या, तेवढ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या बूटस्ट्रॅपमध्ये सुद्धा आहेत. ओके. जसं की सपोज टेक्स्ट अलाइन करायचा असेल आपल्याला, फॉन्ट साइज वगैरे चेंज करायचा असेल, तर त्यासाठी टायपोग्राफीचे काही क्लासेस आहेत आणि बाय डिफॉल्ट सगळं स्टायलिंग जे आहे ते स्टायलिंग बूटस्ट्रॅपमध्ये केलेलं आहे. जसं की हेडिंग एलिमेंटसाठी आपले ऑलरेडी क्लासेस आहेत किंवा आपलं एखादं नॉर्मल HTML असेल, कंटेंट असेल आणि त्याला आपल्याला हेडिंग सारखं आपल्याला टाकायचं असेल, तर त्याचे हेडिंगचे क्लास आपण टाकू शकतो. सपोज H2 आपल्याला टाकायचं आहे. ओके. तर त्याचं हेडिंग आपण चेंज करू शकतो. म्हणजे नॉर्मल ते डिव्ह आहे, पण त्याला हेडिंगचा क्लास आपल्याला करायचा असेल, अप्लाय करायचा असेल, तर ते आपण अप्लाय करू शकतो. म्हणजे हेडिंगचे क्लासेस त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. ओके. म्हणजे तुमचा जो काही क्लास असेल, तो H1, H2, H3, H4, H5, H6 हे क्लासेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यानंतर अ, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे इथं क्लास आहेत. त्याच्यानंतर डिस्प्ले प्रॉपर्टी, डिस्प्लेचे क्लासेस आहेत. म्हणजे आपल्याला जर मोठं टायटल वगैरे दाखवायचं असेल, तर त्यासाठी आपण हे डिस्प्ले 1, 2, 3, 4, 5, 6 हे क्लासेस आपल्याला वापरता येतील. त्यानंतर लीड आपल्याला जर एखादं पॅराग्राफ हायलाइट करून दाखवायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला हे लीड क्लास वापरता येतील. असे वेगवेगळ्या प्रकारचे जे बूटस्ट्रॅपमध्ये क्लासेस आहेत, या क्लासेसचा वापर आपल्याला करता येईल. आणि बाय डिफॉल्ट जे आपलं टायपोग्राफी आहे, जे काही फॉर्मॅटिंग एलिमेंट्स असतील, ते फॉर्मॅटिंग एलिमेंटला बूटस्ट्रॅपमध्ये बाय डिफॉल्ट त्याला स्टायलिंग लावलेलं आहे. एक्स्ट्रा जर आपल्याला लावायचं असेल, तर ते आपण एक्स्ट्राचे क्लासेस सुद्धा लावू शकतो. सपोज एखादा एलिमेंट आहे, त्याला आपल्याला हायलाइट करून दाखवायचं आहे, तर तिथं आपण डॉट मार्क क्लास वापरू शकतो. एखाद्या एलिमेंटला आपल्याला स्मॉल करून दाखवायचं असेल, तर तिथं आपण स्मॉल टेक्स्ट वापरू शकतो. काही टेक्स्ट युटिलिटीज वगैरे आहेत, ते सुद्धा आपल्याला बघता येतील. इमेज रिस्पॉन्सिव्ह करण्यासाठी IMG फ्लुइड नावाचा क्लास आहे. तो क्लास आपल्याला वापरता येईल. म्हणजे इमेज एखादा जर बॉक्स असेल, त्या बॉक्सच्या आतमध्येच ती इमेज असली पाहिजे आणि ती इमेज आपोआप रिसाइज झाली पाहिजे. असं जर आपल्याला करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला IMG फ्लुइड हा क्लास आपल्याला वापरता येईल. त्यामुळे काय होईल, की जे काही इमेज असेल, ती इमेज आपोआप रिस्पॉन्सिव्ह होईल. म्हणजे त्याचं पॅरेंट कंटेनर जसं कॉलम आपला रिसाइज होतोय, तसं ही इमेज सुद्धा जे इमेजची विड्थ सुद्धा आपोआप ॲडजस्ट केली जाईल. ओके, त्यासाठीचं. आणि इमेजसाठी त्याचं थंबनेल इफेक्ट वगैरे, बॉर्डर वगैरे अप्लाय करायचा असेल, तर थंबनेल सारखा इफेक्ट इथं आहे. त्यानंतर इमेजला अलाइन वगैरे करायचं असेल, तर त्यासाठी फ्लोट लेफ्ट, फ्लोट राइट जे आपण फ्लोट प्रॉपर्टीज बघितलेल्या होत्या. ओके, ते आपण वापरू शकतो. राउंडेड क्लास आहे, राउंडेड क्लास आपल्याला वापरता येईल. यानुसार आपलं जे काही पेज असेल, ते पेज आपल्याला लेआउट करता येईल. त्यानंतर टेबलचे क्लासेस आहेत. जसं आपण टेबल रेंडर केला होता, त्या टेबलमध्ये नॉर्मल आपल्याला टेबल क्लास वापरायचा आहे. त्यानंतर पूर्ण जे टेबल असेल, त्या टेबलला आपल्याला लेआउट करता येईल. ओके. तो जो पार्ट आहे, त्यासाठी आपल्याला इथं क्लासेस वापरलेले आहेत. हे सगळे व्हेरियंट, वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरियंट. जर आपल्याला बॅकग्राऊंडला कलर हवा असेल, तर त्यासाठी आपल्याला टेबल प्रायमरी, सेकंडरी ओके, हे क्लासेस आपल्याला लावता येतील. हे सगळे कॉन्टेक्स्चुअल क्लासेस आहेत. ओके. प्रायमरी म्हटलं की तुम्हाला ब्लू कलर अप्लाय होईल. सेकंडरी म्हटलं की ग्रे कलर अप्लाय होईल. सक्सेस म्हटलं की तुम्हाला ग्रीन कलर अप्लाय होईल. त्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस वापरता येतील. त्या क्लासेसचा वापर करून आपलं जे काही टेबल असेल, तो टेबल आपल्याला फॉर्मॅट करता येईल. त्याचा बॅकग्राऊंडला कलर आपल्याला अप्लाय करता येईल. ओके. म्हणजे टेबलवरती क्लासेस लावता येतील आपल्याला हे कॉन्टेक्स्चुअल क्लासेस. त्यानंतर रोवरती आपल्याला लावता येतील. त्यानंतर आपल्याला एखाद्या स्पेसिफिक जर आपल्याला सेलला लावायचं असेल, TDला किंवा THला, तर त्याला सुद्धा आपल्याला हे क्लास अप्लाय करता येईल. त्यानंतर बूटस्ट्रॅपमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉर्मचं लेआउट आहे. फॉर्मचं लेआउट सुद्धा आपल्याला करता येईल. फॉर्मचं लेआउट करण्यासाठी काही क्लासेस आहेत फॉर्ममध्ये. म्हणजे बाय डिफॉल्ट जे व्हॅलिडेशन असतं, ते व्हॅलिडेशन सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे. ओके. म्हणजे फक्त आपल्याला बूटस्ट्रॅपचं क्लासेस आपल्याला अप्लाय करायचे आहेत आणि जे काही आपलं HTMLचं जे स्ट्रक्चर असेल, ते स्ट्रक्चर आपल्याला फक्त इथे इम्प्लिमेंट करायचं आहे.
आणि HTMLचे जे काही व्हॅलिडेशनसाठी जे क्लासेस आपण लावतो, ते क्लासेस या ठिकाणी लावायचे आहेत. ओके. त्यानंतर म्हणजे आपलं जे काही फॉर्म असेल, तो फॉर्म व्हॅलिडेट होतो आणि त्याच्यामध्ये हे क्लासेस वगैरे लागलेले असतात. याच्यात व्हॅलिडेशनसाठी ओके. व्हॅलिडेशनच्या अगोदर आपण म्हणजे याला इम्प्लिमेंट कसं करायचं ते आपण बघू. त्यासाठी आपल्याला एक डिव्ह घ्यावा लागेल आणि त्या डिव्हच्या आतमध्ये तुम्ही 2 एलिमेंट टाकू शकता. ओके. फर्स्ट एलिमेंट इस युअर लेबल. ओके. त्या लेबलचं स्टायलिंग या ठिकाणी आपोआप होईल आणि त्या लेबलला तुम्हाला क्लास द्यायचा आहे फॉर्म लेबल. ओके. हा क्लास तुम्हाला द्यायचा आहे. हा जर क्लास नाही दिला, तर जो डिफॉल्ट आपला HTMLचा जो काही बिहेवियर असेल किंवा HTML सारखं ते रेंडर होईल डिफॉल्ट. आणि जर आपल्याला बूटस्ट्रॅपचा जर कंट्रोल आपल्याला पाहिजे असेल, बूटस्ट्रॅपचं जर इनपुट आपल्याला पाहिजे असेल, बूटस्ट्रॅपचं स्टायलिंग आपल्याला पाहिजे असेल, तर त्यासाठी आपल्याला हे लेबलला फॉर्म लेबल हा क्लास लावायचा आहे. त्याच्यानंतर इनपुट जे असेल त्या इनपुटला फॉर्म कंट्रोल हा क्लास आपल्याला द्यायचा आहे. ओके. हे 2 क्लासेस तुम्हाला देणं गरजेचं आहे. तेव्हाच हे बूटस्ट्रॅपचं स्टायलिंग त्याला अप्लाय होतील. जसं की बघा या एलिमेंटला जेव्हा आपण त्याच्यावरती हायलाइट करतो त्याच्यानंतर त्याला बॉर्डर वगैरे आलेली दिसते. हे सगळं जे काही फीचर आहे, हे फीचर बूटस्ट्रॅपमध्ये इम्प्लिमेंट केलेलं आहे. आणि जर आपण त्या एलिमेंटला हा क्लासच दिला नाही, तर काय होईल नॉर्मल आपला जो काही इनपुट असतो HTML मधला तशा पद्धतीने ते रेंडर होईल. ओके. त्यामुळं क्लासमध्ये त्याला फॉर्म कंट्रोल हा क्लास आपल्याला द्यावा लागेल. त्यानंतर लेबलला थोडंसं मार्जिन वगैरे सेट केलेली असते. ओके. तर हे जे काही पार्ट आहे, हा पार्ट जर आपण नाही दिला, ओके, लेबलला जर सपोज क्लास नाही दिला, तर हे लेबल असं डिफॉल्ट HTMLमध्ये जसं रेंडर होतं, तशा पद्धतीने रेंडर होईल. त्यामुळं हे 2 क्लासेस तुम्हाला देणं या ठिकाणी अपेक्षित आहे. फॉर्मला सॉरी लेबलला फॉर्म लेबल हा क्लास द्यायचा आहे आणि कंट्रोलला किंवा इनपुट एलिमेंटला फॉर्म कंट्रोल हा क्लास आपण देऊ शकतो. याच्यामध्ये कोणते-कोणते एलिमेंट सिलेक्टेड आहेत? तर जेवढे काही HTMLमध्ये एलिमेंट आहेत, ते सगळे एलिमेंट या ठिकाणी म्हणजे सपोर्टेड आहेत. त्याचा आपण वापर करू शकतो. फक्त जे काही फॉर्म कंट्रोलसाठी जे इनपुट असेल त्याला फॉर्म कंट्रोल हा क्लास लावतो आणि जर ड्रॉप डाउन असेल, तर त्यासाठी आपल्याला फॉर्म सिलेक्ट हा क्लास लावायचा आहे. फॉर्म सिलेक्ट लावल्यामुळे हे जे काही ड्रॉप डाउनचं जे काही बटन येतं, ते बटन आपल्याला दिसेल. अदरवाईज हे बटन दिसणार नाही. इथे जर आपण फॉर्म कंट्रोल वापरला, तर नॉर्मल जसं इनपुट असेल, त्या इनपुटसारखं ते बिहेवियर दिसेल. आपल्याला हा ड्रॉप डाउनचा आयकॉन त्या ठिकाणी दिसणार नाही. त्यामुळे इथे आपल्याला फॉर्म सिलेक्ट हा क्लास लावायचा आहे सिलेक्टसाठी. त्यानंतर सायझिंगसाठी आपण याला LG आणि SM आपण क्लास लावू शकतो. म्हणजे जो काही क्लास असेल त्या क्लासला फॉर्म सिलेक्ट LG. LG म्हणजे थोडंसं मोठं आपल्याला हवं असेल तर तिथं आपण लार्ज क्लास आपण अप्लाय करू शकतो. आणि जर सपोज छोटा आपल्याला हवा असेल त्यासाठी आपल्याला LG सॉरी SM क्लास आपल्याला लावता येईल. ओके. SM लावल्यानंतर थोडंसं आपलं जे काही त्याचं स्पेसिंग वगैरे असेल ते स्पेसिंग स्मॉल होईल आणि त्यानुसार आपल्याला ते दिसेल. त्याचं फॉन्ट साइज आणि त्याचं स्पेसिंग जे असेल ते स्पेसिंग त्यानुसार ॲडजस्ट होतं. त्यानंतर चेक बॉक्सेससाठी आपल्याकडे अवेलेबल आहे. चेक बॉक्स आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. चेक बॉक्ससाठी त्याला रॅपर आपल्याला टाकावं लागेल. ओके. म्हणजे एक डिव्ह घ्यायचा आहे आणि त्या डिव्हच्या आतमध्ये तुमचं जे काही इनपुट असेल, इनपुट आणि लेबल त्यात ठेवायचं आहे आणि त्या डिव्हला फॉर्म चेक किंवा फॉर्म रेडिओ हा आपल्याला क्लास लावायचा आहे. आणि जो काही क्लास असेल, जो काही म्हणजे इनपुट असेल, त्या इनपुटला फॉर्म कंट्रोलच्या ऐवजी फॉर्म चेक इनपुट हे आपल्याला द्यावं लागेल आणि त्याचं जे लेबल असेल, त्या लेबलला फॉर्म चेक लेबल हे आपल्याला क्लास चेंज करावं लागेल. म्हणजे जे काही आपले चेक बॉक्सेस असतील, त्यासाठी फक्त हे क्लासेस आपले चेंज होतील. इनपुटसाठी वेगळे क्लास आहेत, चेक बॉक्ससाठी वेगळे क्लास आहेत, सिलेक्टसाठी वेगळे क्लास आहेत. या प्रत्येक गोष्टीसाठी इथं क्लासेस वापरलेले आहेत. रेडिओ जर बघितलं तर त्याच्यामध्ये फॉर्म चेक हेच चालेल त्याच्यामध्ये. फक्त जे इनपुट टाइप आहे, इनपुट टाइप फक्त रेडिओ बटन असेल. म्हणजे हा जो काही चेंज आहे, फक्त एवढाच चेंज आपल्याला या रेडिओ बटनमध्ये आपल्याला बघायला मिळेल. बाकी इथे सुद्धा तुम्हाला फॉर्म चेक वापरावं लागेल. फॉर्म चेक आपण वापरू शकतो. याच्यामध्ये इनलाईन आणि इनलाईन सुद्धा एलिमेंट इनलाईन सुद्धा ऑप्शन आहे. म्हणजे एकाच लाईनमध्ये आपल्याला सगळे चेक बॉक्सेस बसवायचे असतील, तर त्यासाठी आपण फॉर्म चेक इनलाईन हा क्लास लावू शकतो. हा क्लास लावल्याच्या नंतर जे काही इनपुट आपण वापरू, ते सगळे इनपुट एकाच लाईनमध्ये येतील. बाय डिफॉल्ट जे काही आपले इनपुट असतील, ते इनपुट नवीन लाईनला रेंडर होतात. ओके. ब्लॉक एलिमेंटनुसार आणि त्याला जर सपोज फॉर्म चेक इनलाईन क्लास लावला, इनलाईन क्लास लावल्याच्या नंतर ते सगळे जे काही इनपुट असतील, ते सगळे इनपुट आपल्याला एका लाईनमध्ये आपल्याला बघायला मिळतील. तर हे बेसिक म्हणजे चेकबॉक्स आणि रेडिओसाठी हे क्लासेस वापरता येतील. त्यानंतर रेंज इनपुट आहे. जे काही नंबर असतील किंवा रेंज आपण इनपुट घेतो, त्या रेंज इनपुटसाठी आपल्याला फॉर्म रेंज हा क्लास आपल्याला अप्लाय करायचा आहे. ओके. लेबलसाठी आपल्याला फॉर्म लेबल वापरायचं आहे आणि त्यानंतर फॉर्म रेंज हा क्लास रेंज इनपुटसाठी. ज्याचं इनपुट टाइप रेंज असेल, त्यासाठी आपल्याला फक्त फॉर्म रेंज हा क्लास आपल्याला अप्लाय करायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीचं त्याचं बिहेवियर, याचं जे काही स्टायलिंग आहे, ती स्टायलिंग त्याला अप्लाय
अदरवाईज हे स्टायलिंग अप्लाय होणार नाही. नॉर्मल आपलं जे काही डिफॉल्ट रेंज असतं, ते डिफॉल्ट रेंज त्या ठिकाणी डिस्प्ले होईल. आणि जर आपल्याला बूटस्ट्रॅपचा रेंज हवा असेल, तर त्याला फक्त आपल्याला फॉर्म रेंज हा क्लास आपल्याला अप्लाय करावा लागेल. ओके. बघा आता हे इनपुट याचं जर आपण क्लास काढलं, तर याचं जे काही डिफॉल्ट रेंज आहे, ते डिफॉल्ट HTMLचं जसं रेंज आहे, प्रत्येक ब्राउझरमध्ये ब्राउझर स्पेसिफिक हे जे रेंज आहे, ते रेंज त्या ठिकाणी रेंडर होत असतं. ओके. त्याला आपल्याला डिफॉल्ट बूटस्ट्रॅपच्या फॉर्मॅटमध्ये टाकायचं असेल, तर बूटस्ट्रॅपचं फॉर्मॅट हे सगळ्या ब्राउझरमध्ये सारखं असतं. त्यामुळं बूटस्ट्रॅपचं फॉर्मॅट आपण वापरू शकतो. ओके. त्याच्यानंतर इनपुट ग्रुप आहे. जर सपोज आपल्याला एखादा इनपुट असेल, त्या इनपुटमध्ये आपल्याला लेबल त्या इनपुटमध्येच ठेवायचा असेल किंवा ॲडिशनल एखादं बटन टाकायचं असेल, तर त्यासाठी आपण इनपुट ग्रुप वापरू शकतो. इनपुट ग्रुपसाठी इनपुट ग्रुपचा क्लास जसं की आपलं रॅपर डिव आपल्याला टाकायचं तर रॅपर डिव घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला इनपुट ग्रुप त्याला क्लास लावायचा आहे आणि ज्या इनपुट बरोबर आपल्याला एखादा नवीन एलिमेंट टाकायचा असेल, त्याला इनपुट ग्रुप टेक्स्ट किंवा इनपुट ग्रुप बटन हे आपल्याला त्याच्यामध्ये टाकावं लागेल. म्हणजे जे काही आपलं इनपुट असेल, ते इनपुटच्या अगोदर तो टेक्स्ट त्या ठिकाणी अप्लाय होईल आणि ते त्याचं स्टायलिंग जे आहे, ते स्टायलिंग या पद्धतीनं अप्लाय होईल. याच्यामध्ये आपल्याला बटन सुद्धा टाकता येतील. मल्टिपल एलिमेंट टाकता येतील. त्यानंतर बटन टाकता येतील. ओके. बटनसाठी आपल्याला तिथं बटन क्लास लावायचा आहे आणि हो, ओके. बटन क्लास लावला, की तो अप्लाय होईल आपोआपच. त्याला वेगळं काही करायची गरज नाही. अ, म्हणजे यानुसार आपलं बटन जे आहे ते जाईल त्याच्यामध्ये. म्हणजे पॅरेंटला इनपुट ग्रुप क्लास लावायचा आहे आणि त्याच्या आतमध्ये जर आपण बटन टाकलं, तर तो बटन जो आहे तो बटन त्या इनपुटच्या बरोबर तिथे रेंडर होईल. म्हणजे असे बटन्स आपल्याला टाकायचे असतील इनपुट आणि इनपुट सोबत बटन तर ते सुद्धा आपल्याला इथं इम्प्लिमेंट करता येतील. तर हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट्स आहेत फॉर्मचे. हे सगळे कंपोनंट्स तुम्ही वापरून बघा. वापरून बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, की कशा पद्धतीने आपण फॉर्म रेंडर करू शकतो. याच्यात फ्लोटिंग लेबल आहे. फ्लोटिंग लेबलमध्ये जे काही लेबल असेल ते लेबल जेव्हा आपण इनपुटवरती क्लिक करू, क्लिक केल्यानंतर जे लेबल आहे ते लेबल ॲनिमेट होऊन वरती शिफ्ट होईल. ओके. हे फ्लोटिंग लेबल म्हणजे अशा पद्धतीचं सुद्धा इनपुट जे आहे ते लेबल आपण सेट करू शकतो. यासाठी काय तर सिंपल फॉर्म फ्लोटिंग आपल्याला फक्त त्याच्या पॅरेंटला टाकायचं आहे. त्यानंतर जे काही आपलं लेबल असेल त्या लेबलला आपल्याला काही क्लास लावायचा नाहीये या ठिकाणी. ओके. जर नॉर्मल आपलं लेबल सेपरेट आणि इनपुट सेपरेट असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म लेबल क्लास लावायचा आहे. पण फॉर्म फ्लोटिंग जेव्हा असेल, त्या ठिकाणी आपल्याला इथं लेबलला क्लास लावायचा नाहीये. फक्त आपला फॉर्म जो असेल, त्या फॉर्मला फॉर्म कंट्रोल सॉरी इनपुटला फॉर्म कंट्रोल क्लास लावायचा आहे. आणि त्याच्या पॅरेंटला फॉर्म फ्लोटिंग हे लावल्यानंतर अशा पद्धतीचं बिहेवियर आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर Bootstrapमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट्स आहेत. तर हे 1-2 कंपोनंट आपण आपल्या लेआउटमध्ये आपण वापरून बघूया. त्यानंतर बाकीचे जे कंपोनंट्स आहेत, ते कंपोनंट तुम्ही वापरून बघा. त्यापैकी एक नॅव्हिगेशन कंपोनंट नॅव्हबार कंपोनंट आपण बघूया. नॅव्हबार कंपोनंट म्हणजे जे काही आपलं पेज असेल, त्या पेजचं हेडिंग म्हणजे नॅव्हिगेशन बनवण्यासाठी आपण या नॅव्हबारचा वापर करू शकतो. ओके. हे जे काही नॅव्हबार आहे, याच्यामध्ये ड्रॉप डाउन असतील किंवा या प्रकारच्या गोष्टी असतील, हे सगळं आपल्याला वापरता येईल. हे नॅव्हिगेशन जे आहे, नॅव्हिगेशन आपण कॉपी करू आणि आपल्या HTMLमध्ये आपण टाकूया. नॅव्हिगेशन वापरण्यासाठी आपल्याला हे वापरता येईल. ओके. जसं की सपोज टॉपला कंटेनरच्या आतमध्ये किंवा कंटेनरच्या सॉरी म्हणजे टॉपला आपण हे नॅवबार जे आहे ते वापरू शकतो. आता नॅवबारमध्ये याचं लेआउट कसं असेल, तर बघा पहिल्यांदा नॅवबार हा क्लास लागतो. त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये जर आपल्याला कंटेनर हवा असेल, तर कंटेनर आपल्याला अप्लाय करता येईल. आपलं लेआउट कंटेनरनुसार असेल, तर इथं आपण कंटेनर वापरू शकतो आणि आपल्याला फुल विड्थमध्ये हवा असेल, तर तिथं आपण कंटेनर फ्लुइड हे आपल्याला वापरता येईल. त्यानंतर नॅवबारचं जे ब्रँड इमेज किंवा लोगो वगैरे असेल, तर त्यासाठी आपण नॅवबार ब्रँड हे एलिमेंट आपल्याला वापरता येईल. त्यानंतर हे टॉगलसाठी जर सपोज छोटं स्क्रीन आपलं झालेलं असेल, तर छोट्या छोट्या स्क्रीनमध्ये फक्त तिथं एक टॉगल नॅव्हिगेशनचं फक्त मेनूचं बटन त्या ठिकाणी येईल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर पूर्ण जे काही नॅव्हिगेशन असतील, ते नॅव्हिगेशन आपले ओपन होतील. त्यासाठी हे टॉगल बटन आपल्याला इथे वापरता येईल. दॅट इज नॅवबार टॉगलर. ओके. याचा क्लास आपल्याला नॅवबार टॉगलर द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये या बॅकेजचे डेटा प्रॉपर्टी आपल्याला अप्लाय करावे लागतील. ओके. हे काय आपण हे नंतर डिस्कस करू. त्यानंतर इथं आपला जो ॲक्चुअल नॅव्हिगेशन्स मेनू असतील, ओके, ते लिंक आपल्याला इथे टाकता येतील. त्यासाठी इथं आपल्याला जर सपोज कोलॅप्स वापरायचा असेल, तर इथं कोलॅप्स आणि नॅवबार कोलॅप्स हे आपल्याला क्लास द्यावा लागेल. अदरवाईज डायरेक्ट आपण नॅवबार नॅव एलिमेंट अप्लाय करू शकतो. ओके. म्हणजे रिस्पॉन्सिव्हमध्ये छोटं झाल्यानंतर त्याचं जे नॅव्हिगेशनचं आयकॉन असेल, ते आयकॉन दिसेल. त्यासाठी ही आपल्याला कोलॅप्स आणि कोलॅप्स बटन आपण तिथं टाकू शकतो. त्यानंतर आपल्या ॲक्चुअल नॅव्हिगेशनचे जे मेनू असतील, ते मेनू आपण अशा
वापरू शकतो. त्याच्यामध्ये नॅव हा मेन क्लास लावायचा आहे टॉपला. त्यानंतर त्याच्या आतमध्ये जे काही आयटम्स आपल्याला लिंक आपल्याला ठेवायचे असतील, नॅव्हिगेशन लिंक, त्यासाठी आपल्याला नॅव आयटम हा क्लास लावायचा आहे आणि जे काही अँकर एलिमेंट असेल, जे काही लिंकसाठी आपण ए एलिमेंट वापरतो, राइट? अँकर एलिमेंट. तर त्या अँकर एलिमेंटला नॅव लिंक हा क्लास आपल्याला तिथं लावायचा आहे. म्हणजे हे 3 क्लासेस तुम्हाला लावायचे आहेत. नॅवबार नॅव, त्याच्यानंतर नॅवबार आयटम, एल-आयला आणि अँकरला नॅव लिंक हा क्लास आपल्याला अप्लाय करायचा आहे. ओके, आपण हे पेज सेव्ह करू आणि हे रेंडर करून बघू, हे नॅवबार कसं दिसतंय. ओके, हे बघा, हे नॅवबार वरती रेंडर होईल. म्हणजे जेवढं नॅवबारला जो क्लास लावलेला असेल, त्या क्लासनुसार ते त्या ठिकाणी रेंडर होईल आणि हे जे लेफ्टला आहे, लेफ्ट साइडला, तर हे नॅवबार ब्रँड, त्या ठिकाणी आपण इमेज सुद्धा प्लेस करू शकतो. जे काही लोगो वगैरे असेल, ते लोगो आपल्याला तिथं प्लेस करता येईल. त्यानंतर हे जे काही नॅव्हिगेशनचे मेनू असतील, लिंक, ओके, हे नॅव्हिगेशनचे लिंक येतील. इथं जर नॅव्हिगेशनमध्ये आपल्याला सर्च इनपुट वगैरे हवा असेल, फॉर्म वगैरे हवा असेल, तर तो फॉर्म सुद्धा टाकू शकतो. बटन्स आपल्याला टाकता येतील. ओके. हे जे आहे यासाठी म्हणजे कंप्लीट एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. ह्याला आपण जेव्हा रिस्पॉन्सिव्ह करू, रिस्पॉन्सिव्ह केल्यानंतर काय होतं, की स्मॉल स्क्रीनमध्ये हे बाय डिफॉल्ट म्हणजे त्याचं जे काही नॅव्हिगेशनचे मेनू असतील, ते मेनू तिथं व्यवस्थित दिसू शकत नाहीत. तर ते आपोआपच रिसेट झाल्यानंतर ते मेनू हाईड होतील आणि इथं तुम्हाला हे नॅवबार टॉगलचं बटन येईल. जेव्हा आपण या नॅवबारवरती आपण क्लिक करतो, क्लिक केल्यानंतर त्याच्या आतमध्ये जे काही नॅव्हिगेशन असतील, ते नॅव्हिगेशन मेनू आपल्याला ओपन झालेले दिसतील. म्हणजे यासाठी आपण हे नॅवबार टॉगलर जे आहे, नॅवबार टॉगल क्लास हा आपल्याला वापरता येईल. तर ते वापरायचं कसं? त्यासाठी सिंपल आहे. तुम्हाला म्हणजे इथं क्लास वापरावा लागेल नॅवबार टॉगलर. ओके. म्हणजे हे आपोआप ते नॅवबार जेव्हा ते स्क्रीन रिझोल्यूशन चेंज होईल, त्यानुसार ते आपोआप रिसेट होईल. म्हणजे जेव्हा ते व्हिजिबल करायचंय आणि इनव्हिजिबल करायचंय, तो जो काही लॉजिक आहे, ते लॉजिक या नॅवबार टॉगलर या क्लासमध्ये ते लिहिलेलं आहे. त्यामुळे इथं फक्त आपल्याला क्लास द्यायचा आहे. त्यानंतर त्याचं जे काही डेटा बीएस, ओके, डेटा बीएस टॉगल हे आपल्याला सेट करायचं आहे. डेटा बीएस म्हणजे बूटस्ट्रॅप टॉगल. म्हणजे जे काही बटन असेल, त्या बटनचं बिहेवियर चेंज होतं. म्हणजे टॉगल बटन आहे. टॉगल बटनसाठी जावास्क्रिप्टमध्ये त्यांनी लॉजिक लिहिलेलं आहे. जेव्हा आपण या बटनवरती क्लिक करतो, क्लिक केल्याच्या नंतर हे टॉगल होतं. म्हणजे कोलॅप्स ऑन आणि कोलॅप्स ऑफ. ओके. त्यासाठीचं हे कोलॅप्स जे आहे, ते कोलॅप्स ऑन आणि ऑफ करण्यासाठी आपण हे टॉगल वापरू शकतो. तर हे टॉगल कोणतं करायचंय, कोणत्या एलिमेंटला टॉगल करायचंय, ते आपण इथे त्याला सेट करतो आणि मग जावास्क्रिप्टमध्ये ह्याच्या रिलेटेड बॅकग्राऊंडमध्ये फंक्शन लिहिलेलं आहे. जेव्हा आपण जावास्क्रिप्ट बघू, तेव्हा तुम्हाला हे थोडंसं अजून डिटेलमध्ये कळेल. तर हे टॉगल करण्यासाठी इथं आपण हे ॲट्रिब्यूट आपल्याला ॲज इट इज वापरायचं आहे. डेटा बीएस टॉगल. त्याच्यानंतर मग डेटा बीएस टार्गेट. म्हणजे टॉगल करायचं आहे. काय टॉगल करायचं आहे? कोलॅप्स टार्गेट करायचं आहे. म्हणजे हे जे काही एलिमेंट असेल, या एलिमेंटला आपण कोलॅप्स क्लास दिलेला आहे. म्हणजे ज्या एलिमेंटला कोलॅप्स क्लास आहे, ते कोलॅप्स इन म्हणजे ओपन आणि क्लोज होईल. त्यासाठी आपल्याला इथं कोलॅप्स द्यायचं आहे. त्यानंतर पुढे इथं डेटा बीएस टार्गेट. डेटा बीएस टार्गेटमध्ये आपण त्याचा आयडी देतो. म्हणजे ज्या एलिमेंटला आपल्याला कोलॅप्स ऑन किंवा ऑफ करायचा आहे, त्याचा आयडी जो असेल, तो आयडी आपल्याला इथं पास करायचा आहे. म्हणजे कोलॅप्स एलिमेंट, ओके. जे काही तुमचं कोलॅप्स क्लास ज्या एलिमेंटला दिलेला असेल, त्याला आपल्याला आयडी द्यावा लागेल आणि हा आयडी जो आहे, हा आयडी आपल्याला या डेटा बीएस टार्गेटमध्ये पास करावा लागेल. ओके. हॅश म्हणजे आयडीसाठी आपण वापरतो. हॅश आणि त्याचा जो काही आयडी असेल, आयडीचं जे व्हॅल्यू असेल, ती व्हॅल्यू आपल्याला इथं पास करावी लागेल. याच्यामुळं काय होतं, की जेव्हा आपण त्या बटनवरती क्लिक करतो, क्लिक केल्याच्या नंतर हे जे काही कोलॅप्स एलिमेंट असेल, हे कोलॅप्स एलिमेंट ओपन होतं आणि क्लोज होतं. क्लिक केल्यानंतर ओपन होईल आणि परत क्लिक केल्यानंतर ते क्लोज होईल. हे जे काही बिहेवियर आहे, हे बिहेवियर आपल्याला जावास्क्रिप्ट म्हणजे बूटस्ट्रॅपच्या जावास्क्रिप्ट लायब्ररीमध्ये आपल्याला लिहिलेलं आहे, ते आपल्याला वापरता येईल. त्यासाठी फक्त आपल्याला डेटा ॲट्रिब्यूट जे असतील, हे डेटा ॲट्रिब्यूट आपल्याला वापरायचे आहेत. ओके. या डेटा ॲट्रिब्यूटमध्ये टॉगल वापरलं, की ते ओपन आणि क्लोज करण्यासाठी आपण वापरू शकतो. त्यानंतर टार्गेट आपल्याला द्यायचंय, म्हणजे कोणतं एलिमेंट आपल्याला ओपन क्लोज करायचंय, कोणतं कोलॅप्स करायचंय, त्याचं आपल्याला टार्गेट तिथं मेन्शन करावं लागेल. त्यानंतर हे आपोआप जे आहे, हे आपोआप याचं बिहेवियर जे आहे, ते अशा पद्धतीने ओपन होईल. ओके. ओपन आणि क्लोज. आता हे जे काही कोलॅप्स आहे, हे कोलॅप्स तेव्हाच इनेबल होईल जेव्हा त्याचं जे काही ब्रेक पॉइंट असेल, ब्रेक पॉइंट मॅच झाल्यानंतर. म्हणजे स्मॉल स्क्रीनमध्ये हे जे काही नॅवबार असेल, ते नॅवबार इनेबल होईल आणि मीडियम स्क्रीन किंवा लार्ज स्क्रीनमध्ये हे नॅवबार जे आहे, ते नॅवबार इनेबल होणार नाही. सॉरी, कोलॅप्स इनेबल होणार नाही. नॅवबार इनेबल होईल आणि कोलॅप्स हाईड होऊन जाईल. आणि स्मॉल स्क्रीनमध्ये आपलं हे जे काही कोलॅप्स असेल, ते कोलॅप्स इनेबल होईल आणि हे नॅवबारचं टॉगलर जे बटन आहे, ते टॉगलर बटन सुद्धा आपल्याला दिसेल. म्हणजे नॅवबार हाईड होईल तिथं आणि हे टॉगलर बटन इनेबल होईल. आणि हा जो काही नॅवबार असेल, ते नॅवबार आपलं ड्रॉप डाउन सारखं त्या ठिकाणी ओपन आणि क्लोज आपल्याला करता येईल.
हे असे वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट्स आहेत. हे कंपोनंट तुम्हाला वापरून बघता येतील. हे कंपोनंट्स तुम्ही वापरून बघा. याच्यामध्ये करोजल आहे. ओके. करोजल म्हणजे स्लाइडरसाठी आपण करोजल वापरू शकतो. ओके, अशा पद्धतीचं. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेम ह्याचं जे काही स्ट्रक्चर असेल, हे स्ट्रक्चर ॲज इट इज वापरायचं आहे आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट्स दिलेले आहेत. ओके, कंपोनंटच्या आतमध्ये कंपोनंट. हे कंपोनंट तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीचं स्ट्रक्चर करायचं आहे. म्हणजे इथं काय होतं, की करोजल स्लाईड ओके, म्हणजे करोजल बनवले. त्याच्यानंतर मग करोजल इनर याच्यामध्ये आपले जे काही स्लाईड असतील, ते स्लाईड या रॅपरमध्ये ठेवलेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये करोजल आयटम हे वापरलेलं आहे. करोजल आयटम म्हणजे ॲक्चुअल तुमचं जे काही एक स्लाईड असेल, ते स्लाईड म्हणजे तुमचं करोजल आयटम. त्यानंतर इथं नेक्स्ट आणि प्रिव्हियससाठी इथं 2 बटन दिलेले आहेत. याचा वापर करून आपण हे जे काही स्लाईड असेल, ते स्लाईड आपण ऑपरेट करू शकतो. याच्यासाठी आपल्याला जावास्क्रिप्ट आणि CSS हे दोन्ही लायब्ररी इन्स्टॉल करावे लागतील. तेव्हा हे करोजल आपल्याला वापरता येईल. तर हे करोजलचे एक्झाम्पल्स आहेत. ते करोजलचे एक्झाम्पल्स तुम्ही बघा. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे बटन्स आहेत. बटनसाठी आपल्याला इथे क्लास आहेत. जसं की BTN क्लास आहे. ओके, BTN फॉर बटन आणि मग बटन प्रायमरी, सेकंडरी त्याच्यानंतर डेंजर, वॉर्निंग, इन्फो असे वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्टेक्स्चुअल कलर्स या ठिकाणी वापरलेले आहेत. हे कलर्स आपण डायरेक्टली वापरू शकतो. म्हणजे बटन आहे त्या बटनचा कॉन्टेक्स्चुअल कलर. ओके, BTN त्याच्यानंतर मग हे कॉन्टेक्स्चुअल कलर. हे जे काही कलर्स आहेत, हे कलर प्री डिफाईन्ड कलर्स आहेत. म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, सक्सेस, डेंजर, वॉर्निंग, इन्फो, लाईट, डार्क हे डिफॉल्ट कलर आहेत. हे कलर आपण वेगवेगळ्या कंपोनंटसाठी वापरू शकतो. बटन आहे तर बटनला कलर देण्यासाठी वापरता येईल. त्यानंतर इथं अलर्ट आहे. अलर्ट म्हणजे एखादं इन्फॉर्मेशन आपल्याला जर द्यायची असेल, ओके, तर ते अलर्टमध्ये टाकू शकतो. एखादा एरर असेल, एरर मेसेज दाखवायचा असेल किंवा सक्सेस मेसेज दाखवायचा असेल, एखादी इन्फॉर्मेशन दाखवायची असेल, तर त्यासाठी हे अलर्ट बॉक्सेस आपल्याला वापरता येतील. या अलर्टमध्ये सुद्धा कॉन्टेक्स्चुअल क्लासेस आहेत. म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, सक्सेस, वॉर्निंग, डेंजर हे क्लासेस आपल्याला इथं वापरता येतील. त्यानंतर ब्रीडक्रम आहे. त्याच्यानंतर बटनचा ग्रुप आपल्याला क्रिएट करता येऊ शकतो. जसं आपल्याला टूलबार वगैरे बनवायचा असेल, तर तिथं आपल्याला बटन ग्रुप तुम्हाला वापरता येईल. कोलॅप्स जसं की आता आपण नॅवबारमध्ये कोलॅप्स बघितलंय. तर सेपरेट जर आपल्याला एखाद्या ठिकाणी कोलॅप्स वापरायचा असेल, तर तिथे आपण कोलॅप्स वापरू शकतो. ड्रॉप आहे. ड्रॉप आपल्याला वापरता येईल. जसं की आपल्या नावबारमध्ये सुद्धा आपण इथे ड्रॉप वापरलाय. ओके. जेव्हा आपण या ड्रॉप क्लिक करू, त्याच्या आतमध्ये जे काही एलिमेंट्स असतील, ते एलिमेंट ओपन होतील आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते ड्रॉप परत क्लोज होईल. म्हणजे हे कोलॅप्स सारखंच आहे, पण कोलॅप्स म्हणजे ते ओपन आणि क्लोज होईल आणि ड्रॉप शो आणि हाईड होईल. ओके. तर हे बिहेवियर तुम्हाला वापरता येईल. असे वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट्स आहेत. हे कंपोनंट सगळे तुम्ही वापरून बघा. ओके. त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. फक्त याचा वापर जो आहे तो ॲज इट इज जसं इथं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, त्या डिस्क्रिप्शननुसार आपल्याला वापरायचं आहे आणि जर हे आपल्याला जावास्क्रिप्टचे फीचर्स वापरायचे असतील, ओके, जसं की ड्रॉप वगैरे असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला हे डेटा BS टॉगल हे ॲट्रिब्यूट लावायचं आहे आणि या ॲट्रिब्यूटमध्ये ते जर ड्रॉप असेल तर ड्रॉप लावायचं आहे, कोलॅप्स असेल तर कोलॅप्स लावायचं आहे. त्यानुसार तुम्हाला हे इथे सेट करायचं आहे. ओके. आणि त्यानंतर जे काही आपलं ड्रॉप असेल, तर ड्रॉप क्लास लागेल, कोलॅप्स असेल तर कोलॅप्सचा क्लास लागेल. त्यानुसार हे आपल्याला चेंज करावं लागेल. ओके. मॉडेल आहे जसं आपल्याला पॉपअप एखादं काही ओपन करायचं असेल, पॉपअप फॉर्म असेल किंवा पॉपअप कंटेंट ओपन करायचा असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही हे मॉडेल वापरू शकता. ओके. या मॉडेलचं एक्झाम्पल जसं की सपोज या एलिमेंटवरती क्लिक केल्याच्या नंतर आपला हा मॉडेल अशा पद्धतीनं ओपन होईल. ओके. मॉडेल ओपन करण्यासाठी सुद्धा अगेन तसंच डेटा BS टॉगल त्याच्यामध्ये मॉडेल आपल्याला पास करायचा आहे आणि मॉडेलचा जो काही आयडी असेल, तो आयडी इथं डेटा BS टार्गेटमध्ये आपल्याला पास करायचा आहे. म्हणजे कोणता मॉडेल ओपन करायचा आहे ते या एलिमेंटला आपण सांगू शकतो. त्यानंतर मग हे मॉडेल जे आहे ते मॉडेल ओपन होईल, क्लोज होईल त्यानुसार. आता या मॉडेलमध्ये सुद्धा हेडिंग मॉडेल डायलॉग त्याच्यामध्ये आहे. मॉडेल कंटेंट त्याच्यामध्ये मॉडेल हेडर, बॉडी आणि फुटर असे हे 3 कंपोनंट्स आहेत. या कंपोनंटचा वापर करून आपण मॉडेलचं जे स्टायलिंग असेल, ते स्टायलिंग करू शकतो. ओके. आता इथं बघा हे मॉडेल हेडिंग आहे. इथं मॉडेल फुटरमध्ये आपण बटन टाकले आणि आतमधला जो कंटेंट आहे, तो कंटेंट या मॉडेल बॉडीमध्ये आहे. ओके. यानुसार आपल्याला हे मॉडेल जे आहे ते वापरता येईल पॉपअप कंटेंटसाठी. त्यानंतर काही हेल्पर क्लासेस आहेत. जसं की फ्लोट असेल, तर फ्लोट लेफ्ट राइट जर क्लिअर करायचा असेल, तर त्यासाठी क्लिअर फिक्स क्लास आहे. तो तुम्हाला वापरता येईल. त्यानंतर कलरचे वेगवेगळे क्लासेस आहेत. कलर म्हणजे टेक्स्टला कलर द्यायचा असेल किंवा बॅकग्राऊंडला कलर द्यायचा असेल, तर टेक्स्टचे आणि बॅकग्राऊंडचे क्लासेस आहेत.
जसं की टेक्स्ट बीजी क्लास आहे. ओके. टेक्स्ट बीजी प्रायमरी, सेकंडरी सगळ्या ठिकाणी म्हणजे हे कॉन्टेक्स्चुअल क्लासेस जे आहेत, हे सेम आहेत. प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी यानुसार आपल्याला ते क्लासेस वापरता येतील. ओके. टेक्स्ट बीजी हे क्लास तुम्हाला वापरता येईल. त्याच्यानंतर बॅकग्राऊंडसाठी चे क्लास आहे. टेक्स्ट बीजी क्लास, बॅकग्राऊंड क्लास सुद्धा आहेत. ओके. बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला बघता येतील. अ, त्यानंतर इथं हे बाकीचे हेल्पर क्लासेस आहेत. हे हेल्पर क्लासेस आपल्याला वापरता येतील. ओके. रेडिओ बटनसाठीचे हेल्पर क्लासेस आहेत. पोझिशनसाठी जर आपल्याला एखादं ओव्हरलॅप करायचं असेल पोझिशन वगैरे, तर त्यासाठी आपल्याला पोझिशन क्लास वापरता येतील. हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे हेल्पर क्लासेस आहेत. हे हेल्पर क्लासेस वापरून सुद्धा सी-एस-एसचे जेवढे काही फीचर्स आहेत, ते सगळे फीचर्स या हेल्पर क्लासेसमध्ये त्यांनी दिलेले आहेत. हे फक्त तुम्हाला गो थ्रू करायचं आहे आणि हे तुम्ही वापरून बघा. त्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल. त्यानंतर युटिलिटी क्लासेस आहेत. युटिलिटीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं बॅकग्राऊंडचे क्लासेस आहेत. तर बॅकग्राऊंडचे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस इथं आपल्याला वापरता येतील. बॅकग्राऊंडमध्ये बॅकग्राऊंडचा कलर असेल, बॅकग्राऊंडमध्ये ऑपॅसिटी आपण देऊ शकतो, ट्रान्सपरंट कलर वगैरे वापरू शकतो. ओके. त्यासाठी इथं तुमचे वेगवेगळे क्लासेस आहेत. त्यासाठी बीजी प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी हे तुम्हाला वापरता येतील. त्याच्यानंतर मग अ, सबटाईल म्हणून एक आहे. याच्यामध्ये थोडासा लाईट कलर पाहिजे, डार्क कलर पाहिजे, ते तुम्हाला लावता येतील. बीजी प्रायमरी त्याच्यामध्ये मग डार्क कलर देता येईल. त्याच्यानंतर मग इथं सबटाईल जर केलं, तर त्याच्यामध्ये थोडासा लाईट कलर बॅकग्राऊंडला येईल. ओके. त्यानुसार असे बॅकग्राऊंडचे 2 वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आहेत आणि हे सगळे कॉन्टेक्स्चुअल कलर्स आहेत. म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, सक्सेस, वॉर्निंग, डेंजर, इन्फो ओके. हे क्लासेस तुम्हाला इथं वापरता येतील. लाईट आणि डार्क हे क्लासेस आहेत. त्यानंतर बॅकग्राऊंडमध्ये ग्रेडियंट सुद्धा आपल्याला वापरता येईल. त्यासाठी आपल्याला बीजी ग्रेडियंट हा क्लास लावायचा आहे. त्याच्यामध्ये ग्रेडियंटचा इफेक्ट बाय डिफॉल्ट येईल. ओके. म्हणजे ते त्याचा म्हणजे बॅकग्राऊंडला ग्रेडियंट इफेक्ट आपल्याला दिसेल. ओके. त्यासाठी आपल्याला ग्रेडियंट क्लास वापरता येईल. जर सपोज बॅकग्राऊंडला ऑपॅसिटी लावायची असेल, म्हणजे ट्रान्सपरंट कलर लावायचा असेल किंवा बॅकग्राऊंड ट्रान्सपरंट करायचा असेल, तर त्यासाठी आपण ऑपॅसिटी सुद्धा त्याची सेट करू शकतो. ओके. त्यासाठी काही ऑपॅसिटीचे काही डिफॉल्ट क्लासेस आहेत. ते क्लासेस तुम्हाला वापरता येतील. ओके. बीजी सक्सेस त्याच्यानंतर मग इथं बीजी ऑपॅसिटी 50 म्हणजे डिफॉल्ट हे 10, 25, 50 आणि 25 हे ऑपॅसिटी क्लासेस त्या ठिकाणी वापरलेले आहेत. हे क्लासेस वापरून सुद्धा आपल्याला बॅकग्राऊंडचा कलर जो आहे, त्या कलरचा ऑपॅसिटी आपल्याला सेट करता येईल. म्हणजे ट्रान्सपरन्सी त्याची सेट करता येईल. सेम जसं बॅकग्राऊंडचे कलर्स आहेत, तसं बॉर्डरसाठी पण युटिलिटी क्लासेस आहेत. म्हणजे एखाद्या एलिमेंटला आपल्याला बॉर्डर लावायची असेल, तर त्या बॉर्डरसाठी जसं आपल्या सी-एस-एसमध्ये वेगवेगळ्या साइडला आपण बॉर्डर लावू शकतो. तसं इथं साइडला सुद्धा बॉर्डर अप्लाय करण्यासाठी क्लास दिलाय डायरेक्टली. तो क्लास आपण डायरेक्ट वापरू शकतो. ओके. आणि प्रत्येक साइडला जर कलर आपल्याला हवा असेल, वेगळा कलर हवा असेल, तर तो कलर सुद्धा आपल्याला लावता येईल. त्याच्यामध्ये कॉन्टेक्स्चुअल कलर्स आहेत. प्रायमरी, सेकंडरी, सक्सेस, वॉर्निंग, डेंजर हे क्लासेस आपल्याला तिथे वापरता येतील. एखाद्या म्हणजे कुठेही जर आपल्याला बॉर्डर लावायची असेल, तर ते बॉर्डर आपल्याला अप्लाय करता येईल. ओके. मग त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला बॉर्डरचा कुठं बॉर्डर पाहिजे, म्हणजे कुठल्या साइडला बॉर्डर पाहिजे आणि त्या बॉर्डरचा कलर कोणता पाहिजे, तो कलर आपल्याला इथं सेट करता येईल. आणि बॉर्डरमध्ये सुद्धा तुम्हाला ऑपॅसिटी इथं अप्लाय करता येईल. त्यानंतर कलर्स आहेत. टेक्स्टला जर आपल्याला कलर अप्लाय करायचा असेल, तर टेक्स्टचे कलर्स आहेत. ओके. टेक्स्ट कलर तिथे तुम्हाला लावता येतील. टेक्स्ट कलर प्रायमरी, सेकंडरी ओके. त्या पद्धतीचे कलर्स जे आहेत, ते कलर्स आपल्याला इथं वापरता येतील. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं फ्लेक्स रिलेटेड ज्या काही गोष्टी होत्या ते सगळं आपण इथे मॅनेज करू शकतो. म्हणजे फ्लेक्स आपल्याला प्रॉपर्टी सेट करायची गरज नाही. सी-एस-एस लिहित बसायची गरज नाही. फ्लेक्समध्ये जेवढे काही फीचर्स आहेत, ओके, अलाइन एटम आहे, जस्टिफाय कंटेंट आहे. तर हे जे काही आहे, हे सगळंच्या सगळं सी-एस-एस म्हणजे बूटस्ट्रॅपमध्ये आपल्याला दिलेलं आहे. ते आपल्याला डायरेक्ट वापरता येईल. म्हणजे डिस्प्ले फ्लेक्सचा क्लास लावला, तर डिस्प्ले इनलाईन फ्लेक्स असेल किंवा डिस्प्ले फ्लेक्स असेल, त्याला आपण त्याचा डिस्प्ले चेंज करू शकतो. त्यासाठीचा क्लास आहे. डायरेक्शनसाठी इथं आपल्याकडं फ्लेक्स रो आपण वापरू शकतो. फ्लेक्स रिव्हर्स आपल्याला वापरता येईल. जेवढे काही ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल होते सी-एस-एसमध्ये ते सगळे ऑप्शन्स जे आहेत, ते ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत अ, बूटस्ट्रॅपमध्ये क्लासेसच्या स्वरूपामध्ये. ते क्लासेस वापरून आपल्याला ते अलाईन करता येईल. ओके. इथं अलाइनमेंट आहे. ते आपल्याला अलाईन करता येईल. त्यानंतर सेल्फ अलाईन असेल, सेल्फ अलाईन आपल्याला करता येईल. ओके. जे काही स्ट्रेच आपण प्रॉपर्टी बघितली होती, फिल वगैरे, तर ते आपल्याला ग्रो आणि श्रिंक त्या प्रॉपर्टीज आपल्याला इथं बघता येतील. ठीक आहे. तर हे सगळं आपल्याला म्हणजे
हे सगळे क्लासेस जे आहेत ते क्लासेस इथे अवेलेबल दिलेले आहेत. युटिलिटीच्या सेक्शनमध्ये तुम्हाला सी-एस-एसचे जवळपास सगळेच क्लासेस या युटिलिटी सेक्शनमध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे एखादा जर वाटलं, की म्हणजे हे सी-एस-एस लावायचं आहे, ओके. तर ते सी-एस-एस लावण्याच्या अगोदर तुम्ही एकदा या युटिलिटी सेक्शनला व्हिजिट करा. त्यानंतर तुम्हाला कळेल, की या ठिकाणी सगळेच क्लासेस आहेत. तर आपल्याला सेपरेट क्लासेस काही लिहायची गरज नाही. स्पेसिंगसाठी सुद्धा क्लासेस आहेत. म्हणजे मार्जिनसाठी, बॉर्डरसाठी सॉरी मार्जिन आणि पॅडिंगसाठी स्पेसिंग हे सेक्शन आहे. या स्पेसिंगमध्ये सुद्धा डिफॉल्ट काही क्लासेस लावलेले आहेत. हे क्लासेस आपण वापरू शकतो. ओके. एम फॉर मार्जिन. ओके. त्यानंतर म्हणजे टॉपला हवा असेल तर टी, बॉटमला पाहिजे तर पी, स्टार्ट म्हणजे सुरुवातीला जर हवा असेल लेफ्टला तर तिथं आपण येस वापरू शकतो. एंडला म्हणजे लास्टला पाहिजे असेल तर तिथं आपण ई वापरू शकतो. एक्स म्हणजे दोन्ही बाजूला लेफ्ट आणि राइटला. वाय म्हणजे तुमचं टॉप आणि बॉटमला. तर या पद्धतीचे आपण कॉम्बिनेशन वापरून आपलं हे मार्जिन जे ते मार्जिन सेट करू शकतो. टॉपला मार्जिन असेल तर एम-टी आपल्याला तिथे लावता येईल. ओके. ते फक्त क्लासेस लावायचे आहेत. ओके. याचं एक एक्झाम्पल आपण करून दाखवतो मी तुम्हाला. म्हणजे पॅडिंग वगैरे लावायचं असेल तर तिथे आपल्याला सी-एस-एस लिहित बसायची गरजच नाहीये. ओके. इथे आपल्याला फक्त सपोज पॅडिंग पाहिजे. पॅडिंग कुठं पाहिजे? टॉपला पाहिजे. किती पाहिजे? ओके. 5 दिल्यानंतर मग त्याचं जे काही सेट केलेले आहेत. हे म्हणजे 0, 1, 2, 3, 4 आणि 5 हे एवढेच फक्त पॅडिंगचे ऑप्शन अवेलेबल आहेत. एवढं पॅडिंग आपण तिथे सेट करू शकतो. ओके. 0 केल्यानंतर त्याची पॅडिंग जी असेल ती पॅडिंग निघून जाईल. जर फक्त P0 केलं तर त्याचं कंप्लीट जी लेफ्ट, राइट, टॉप, बॉटम सगळी पॅडिंग निघून जाईल. फक्त P वापरलं तर म्हणजे चारी बाजूला पॅडिंग अप्लाय होईल आणि स्पेसिफिक साइडला आपल्याला हवा असेल, तर त्या साइड साठी आपण तिथं शॉर्टकट आपण वापरू शकतो. बॉटमला पाहिजे असेल, तर मग बॉटमला वापरता येईल. लेफ्टला पाहिजे, राइटला पाहिजे, त्यानुसार मग येस आणि ई आपल्याला वापरता येईल. टॉपला पाहिजे तर टॉप आणि बॉटम त्यानुसार आपल्याला हे पॅडिंगचे क्लासेस वापरता येतील. मार्जिन हवा असेल तर मार्जिनसाठी सुद्धा अगदी सेम आहे. एम-टी सपोज मार्जिन टॉप पाहिजे. मार्जिन टॉप किती पाहिजे तेवढं आपल्याला इथे सेट करता येईल. ओके. मार्जिन पॅडिंग यासाठी आपल्याला हे स्पेसिंगचे क्लासेस जे असतील, हे स्पेसिंगचे क्लासेस तुम्ही वापरू शकता. टेक्स्टसाठी जे काही फॉर्मॅटिंगचे आपण सी-एस-एसमध्ये बघितले होते टेक्स्ट फॉर्मॅटिंग, अलाइनमेंटसाठी वगैरे फॉर्मॅटिंगसाठी. तर त्यासाठी सगळे क्लासेस इथे दिलेले आहेत. म्हणजे टेक्स्टचं अलाइन करण्यासाठी तुम्ही अ, टेक्स्ट अलाइन, टेक्स्ट स्टार्ट, एंड, सेंटर हे क्लासेस वापरू शकतो. रॅप करण्यासाठी इथे क्लासेस आहेत. वर्ड रॅपसाठी जे क्लासेस आहेत, जे आपण सी-एस-एसमध्ये सगळं शिकलेलं आहे, ते सगळंच्या सगळं इथं लिहून ठेवलेलं आहे. फक्त आपल्याला क्लासेस माहीत करून घ्यायचे आहेत आणि ते क्लासेस फक्त आपल्याला वापरायचे आहेत. ओके. तो ये था बेसिक बूटस्ट्रॅप. ओके. बूटस्ट्रॅपचा वापर करून अशा पद्धतीने आपल्याला लेआउट जे आहे ते लेआउट करू शकतो. ओके. एक छोटंसं एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवेल. जसं की आपण आता इथे नॅव्हिगेशन टाकलेलं आहे. या नॅव्हिगेशनच्या बरोबर आपण एक लेआउट क्रिएट करू आणि त्या लेआउटमध्ये म्हणजे एखादं वेब पेज कसं बनवतात, त्याचं लेआउट मी तुम्हाला इथं पूर्ण करून दाखवेल. हे झालं आपलं नॅव्हिगेशन. म्हणजे किती सोपं आहे हे तुम्हाला दाखवतो. ओके. हे नॅव्हिगेशन आपण टाकलं. नॅव्हिगेशनच्या नंतर आपला जो काही कंटेनर असेल, त्या कंटेनरला आपण 2 कॉलममध्ये डिव्हाईड केलेलं आहे. ओके. एका कॉलमला आपण साइड बार टाकूया. साइड बारमध्ये परत आपण नॅव्हिगेशन आपल्याला टाकता येईल. जसं की इथं आपण याला H3 हेडिंग देऊया. साइड बार H3 इथं आपल्याला परत नॅव वापरता येईल. इथे नॅव्हिगेशन साइड बारचं नॅव्हिगेशन वापरण्यासाठी आपल्याला व्हर्टिकल नॅवबार वापरावा लागेल. तर व्हर्टिकल नॅवबार सुद्धा बूटस्ट्रॅपमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला लेआउट कसं करायचंय ते आधी बघायचं. त्यानंतर बूटस्ट्रॅपमध्ये त्याच्या रिलेटेड काही ऑप्शन आहे का? तो बघायचा आणि तो ऑप्शन तिथं इम्प्लिमेंट करून टाकायचा. ओके. आपल्याला इथं कंटेंट सॉरी कंपोनंट सेक्शनमध्ये जायचं आहे आणि कंपोनंट सेक्शनमध्ये गेल्यानंतर इथं नॅव आणि टॅब हे ऑप्शन आहे. ओके. नॅव टॅबमध्ये आपल्याला व्हर्टिकल नॅवबारचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे. ओके. इथे व्हर्टिकल राइट साइडला क्लिक करा. व्हर्टिकल ओके. तर ह्याचं जे काही व्हर्टिकल नॅव्हिगेशन असेल, ते व्हर्टिकल नॅव्हिगेशन आपल्याला क्रिएट करता येईल. हे हॉरिझॉन्टल अलाइनमेंट आणि हे व्हर्टिकल अलाइनमेंट. तर हे सेम हे कॉपी करून घ्यायचं. हे जे काही स्निपेट इथे दिलेलं असेल, हे स्निपेट कॉपी करून घ्यायचं. त्यानंतर आपला जो काही कंटेंट असेल, त्या कंटेंटमध्ये आपण जाऊन तिथं इथे ॲड करू शकतो. त्यानंतर आपलं जे काही म्हणजे ॲक्चुअल जे काही आपल्याला कोड चेंज करायचा आहे किंवा जे काही त्याचं लेबल चेंज करायचं आहे, त्याची लिंक चेंज करायची आहे. तेवढाच फक्त जो पार्ट आहे, तेवढा पार्ट आपल्याला डेव्हलप करायची गरज आहे. बाकी सगळं या फ्रेमवर्कमुळं Bootstrapच्या लायब्ररीमुळं आपण डायरेक्टली तिथून स्निपेट उचलून टाकू शकतो आणि त्याच्यानंतर मध्ये फक्त आपण चेंजेस जे असतील आपल्याला, ते चेंजेस आपल्याला करता येतील. फक्त हे करत असताना एवढंच लक्षात घ्यायचंय आपल्याला, की प्रत्येक सी-एस-एस काय लागत आहे त्याला, त्यानंतर त्याचं बिहेवियर कसं होतंय, ओके. ह्या गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे.
ओके, याला साइड बार जो आहे तो साइड बार आपण एम-डी-3 मध्ये आपण टाकू. त्यानंतर आपला जो काही मेन कंटेंट असेल, तर मेन कंटेंट आपण 9 मध्ये सेट करू. म्हणजे 2 कॉलम आपल्याला बनवायचे आहेत. साइड बार आपला छोटा असेल, कॉलम 3 मध्ये असेल आणि जो मेन कंटेंट असेल, तो मेन कंटेंट आपला कॉलम 9 मध्ये असेल. इथे एक छोटंसं आपण इमेज गॅलरी बनवूया. इमेज गॅलरी बनवण्यासाठी एक कार्ड सेक्शन आहे. ते कार्ड सेक्शन आपल्याला वापरता येईल. ओके. याच्यामध्ये कार्डमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन्स अवेलेबल आहेत. ओके. हे व्हेरिएशन्स वगैरे तुम्ही बघू शकता. जसं की वरती इमेज आहे, त्याच्यानंतर मग त्या कार्डचं टायटल, त्याचं डिस्क्रिप्शन, त्याच्यानंतर त्याचं बटन. अशा पद्धतीचं हे कार्ड जे आहे, हे कार्ड तुम्हाला वापरता येईल. कार्डचे वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत. ओके. एक साधं कार्ड पाहिजे असेल तर ते घेऊ शकतो. नंतर इमेज पाहिजे असेल, इमेज आणि त्याचं कॅप्शन ते वापरता येईल. इमेजमध्ये त्या कार्डमध्ये लिस्ट ग्रुप आपल्याला हवा असेल, म्हणजे लिस्ट दाखवायची असतील, तर ते आपल्याला वापरता येईल. कार्डला हेडर, फुटर आहे. ओके. हे हेडिंग झालं, हे तुमचं फुटर झालं, हे वापरता येईल. त्यानंतर त्याच्यामध्ये म्हणजे कंबाईन ऑप्शन आहे. ओके. इथे इमेज, त्याच्यानंतर कार्डचं टायटल, त्याच्यात आयटम्स, त्याच्यामध्ये लिंक्स वगैरे वापरलेले आहेत. हे सगळे एक्झाम्पल्स इथे दिलेले आहेत. हे एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत आणि त्यानुसार आपण वापरू शकतो. तर आपल्याला बेसिक इमेज गॅलरी बनवायची आहे. त्यामुळे एक इमेज चं एक्झाम्पल आपण घेऊया. ओके. हे इमेज आहे. इमेजमध्ये इमेज ओव्हरले म्हणजे इमेजला आपण असं ओव्हरले पण करू शकतो. म्हणजे बॅकग्राऊंडला इमेज असेल त्याच्या वरती जे काही कार्डचं कंटेंट असेल, ते कार्डचं कंटेंट त्या इमेजच्या वरती जाईल. असं सुद्धा आपल्याला करता येईल. आपल्याला नॉर्मल इमेज पाहिजेत. ओके. तर ते इमेज आपण इमेजचं एक कार्ड घेऊया. ओके. हे इमेजचं कार्ड. इमेजचं कार्ड घेत असताना जसं की आता आपण बघितलं हे कॉल 9 मध्ये आहे आणि आपल्याला इमेजेस जे आहेत, ते इमेजेस आपल्याला 3-4 वेगवेगळ्या प्रकारचे बसवायचे आहेत. त्यासाठी आपण इथं परत रो घेऊ शकतो. रो आणि त्या रोच्या आतमध्ये आपल्याला टाकावं लागेल कॉलम. ठीक आहे. इथे फक्त आपण कॉल टाकू. त्यानंतर हा जो काही कार्ड आहे, तो कार्ड आपण इथं पेस्ट करूया. ठीक आहे. आता ही काही इमेज आहे. इमेजचा एस-आर-सी आपल्याला द्यावा लागेल. आपण एक ऑनलाईन एखादी इमेज घेऊया, त्याचा एस-आर-सी घेऊया. याचा पाथ आपण डायरेक्ट कॉपी करू. ओके. कॉपी इमेज ॲड्रेस इथून याचं डायरेक्ट त्याचा पाथ जो असेल तो पाथ कॉपी करू. ओके. आता इथं बघा, इथं आपण इथं क्लास द्यावा लागेल इमेज कार्ड टॉप म्हणजे ते इमेज कुठे दिसायला पाहिजे टॉपला का बॉटमला ते आपल्याला इथे सेट करता येईल. आल्ट ॲट्रिब्यूट आपल्याला द्यावा लागेल. ओके. ते देता येईल आपल्याला. त्यानंतर हे जे काही कार्ड बॉडी आहे, याच्यामध्ये कंटेंट आपल्याला जर हवा असेल गॅलरीसाठी, तर आपण कंटेंट वापरू शकतो. अदरवाईज हे कंटेंट काढलं तरी चालेल. तर आता आपण एक बेसिक ठेवूया याच्यामध्ये आणि बाकीचं कंटेंट आपण काढून टाकू. फक्त त्याला आपण हेडिंग देऊया त्या इमेजला. ओके. म्हणजे कार्ड टायटल असू दे. त्यानंतर हे कॉल जे आहे, ते हे कॉल आपल्याला इथं क्लोज करावा लागेल. ओके. त्यानंतर आपल्याला रो क्लोज करावा लागेल. हे रो इथं क्लोज झालेलं आहे. त्यानंतर हे कॉल लाईन जे आहे, ते कॉल लाईन इथं क्लोज झालं. हे कॉल जे आपण घेतलंय गॅलरीचं कॉल इथं क्लोज झालं. त्यानंतर हे कार्ड, कार्ड क्लोज, इमेज, नंतर इमेजमध्ये जे काही कार्ड बॉडी आहे, कार्ड बॉडी, कार्डचं टायटल. ओके. या पद्धतीने एक कॉलम आपण बनवलाय. अशा आपल्याला किती गॅलरी पाहिजे असतील, तेवढे कॉलम्स आपण इथं टाकू शकतो. ओके. असं एक छोटंसं आपण गॅलरी जी आहे, ती गॅलरी आपण बनवलेली आहे. ओके. बघा म्हणजे हे सगळे इमेजेस या ठिकाणी प्ले झालेले आहेत. आता ह्याला आपण फक्त कॉल क्लास दिलाय त्याच्यामुळं जेवढे काही त्या ठिकाणी कॉलम बसू शकतात, तेवढं ते आपोआप ॲडजस्ट झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये अजून एक ग्रिड क्लास आहे. तर ते ग्रिड सुद्धा आपल्याला वापरता येईल. ओके. इथं ग्रिडमध्ये गेल्यानंतर रो कॉल्स म्हणून एक क्लास आहे. तो क्लास आपल्याला वापरता येईल. हे या कॉलममध्ये आहे गाईज. कॉलम
हां. रो कॉल्स एक क्लास आहे. ओके. रोला आपण रो कॉल्स क्लास लावू शकतो. आतमध्ये फक्त आपल्याला कॉल क्लास लावायचा आहे आणि त्याच्या वरती म्हणजे रो कॉल्समध्ये आपल्याला म्हणजे ते कॉलमला जर आपल्याला ग्रीड करायचं असेल, अ, जेवढे काही आपले रो असेल, त्या रोला आपल्याला ग्रिडमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल, तर तिथे आपण रो कॉल्स लावू शकतो. म्हणजे प्रत्येक कॉलमला आपल्याला तो कॉलमचा क्लास लावायची गरज नाही. तर तो क्लास फक्त आपण रोला जरी लावला, तर त्याच्या आतमध्ये जे काही एलिमेंट्स असतील, ते एलिमेंट आपोआप त्याला अलाईन होतील. ओके. ते कसं करायचं ते आपण बघू. जसं की आता आपण इथं प्रत्येक जे काही आपलं इमेज असेल, ते इमेज गॅलरी आपण फक्त कॉल क्लास लावला आणि त्याचं जे काही पॅरेंट आहे, त्या पॅरेंट रोला आपण रो कॉल्स आपण लावू शकतो. म्हणजे किती कॉलम पाहिजे, एका रोमध्ये किती कॉलम पाहिजे, ते आपल्याला सेट करता येतील. सपोज 4 कॉलम पाहिजे, तर मग आपण ते 4 कॉलममध्ये कन्व्हर्ट करू शकतो. म्हणजे जे काही आपलं इमेज असेल, ते सॉरी ते जे काही कॉलम्स असतील, ते कॉलम फक्त त्या ठिकाणी 4-4 दिसतील. ओके. आणि ते आपोआप जे काही ग्रिड असेल, ते ग्रिड तिथं अलाईन होईल. मग त्यासाठी सुद्धा आपल्याला रो कॉल्स हा क्लास वापरता येईल. म्हणजे प्रत्येक कॉलमला आपल्याला क्लास वापरायची गरज नाही. ते आपोआपच सेट होईल. आणि रोला सुद्धा आपल्याला एस-एम स्मॉल वगैरे आपल्याला तिथं वापरता येईल. म्हणजे लार्ज स्क्रीनला किती कॉलम दाखवायचे आहेत, स्मॉल स्क्रीनला किती दाखवायचे आहेत, ते आपल्याला इथे लावता येईल. रो, कॉल्स, सपोज एल-जीमध्ये आपल्याला अ, 4 कॉलम दाखवायचे आहेत. त्याच्यानंतर एम-डीमध्ये आपल्याला 3 कॉलम दाखवायचे आहेत. त्यानंतर रो, कॉल्स, एस-एममध्ये आपल्याला सपोज 2च कॉलम दाखवायचे आहेत. अशा पद्धतीने आपण हे कॉन्फिगरेशन इथं आपल्याला सेट करता येईल. जेणेकरून काय तर म्हणजे प्रत्येक रेझोल्यूशननुसार किती कॉलम्स दाखवायचे आहेत, त्यानुसार आपल्याला हे ग्रिड सिस्टम जे ते बनेल. मग आता हे म्हणजे लार्ज स्क्रीन आहे. त्याच्यामध्ये आपल्या इथे 4 स्क्रीन दिसतात. नंतर मीडियम स्क्रीन झाली. मीडियम स्क्रीनमध्ये आपले 3च कॉलम दिसतील. त्यानंतर स्मॉल स्क्रीन झालं, तर त्या ठिकाणी फक्त 2च कॉलम्स जे आहेत ते 2 कॉलम दिसतील. म्हणजे अशा पद्धतीचं आपलं हे जे लेआउट आहे, हे लेआउट आपल्याला करता येऊ शकतं. ओके. अशा पद्धतीने आपला जो बूटस्ट्रॅप आहे, तो बूटस्ट्रॅपचा सेक्शन संपलेला आहे. बूटस्ट्रॅप रिलेटेड काही क्वेरीज असतील, काही तुम्हाला विचारायचं असेल तर नक्की विचारा.